स्वागत करा. देवारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, सिबल मॅडमना नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सरांसारख्या आदरणीय व्यक्तिमत्वाच्या सुपरविजन खाली आपण विविध विषय नेहमीच शिकतो. सरांकडून वेगवेगळ्या विषयाचे उत्तम खोलवर ज्ञान आपल्याला सगळ्यांना मिळत आहे, यासाठी सरांचे आभार मानते मी. आज सर आपल्याला नक्षत्र तिथी वार यांचा एकत्रित विचार करून त्याचा जातकाच्या जीवनावर होणारा परिणाम याचा आढावा आपण कसा घेऊ शकतो याविषयी सर मार्गदर्शन करणार आहेत. तर याचे पुढील 6 महिन्यांचं भविष्यकथन कसं करावं हे आपल्याला सर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सांगतील. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा स्वागत करतो ज्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे त्यांचं पहिल्यांदा स्वागत कुलकर्णी मॅडम. त्यानंतर चव्हाण मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, आपल्या कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी. बरेच कुलकर्णी आहेत ना, त्याच्यामुळे इत्यादी सर्व कुलकर्ण्यांचं स्वागत आहे. चुकीने कोण राहून गेलं असेल तर क्षमा असावी. आज आपला विषय जो आहे तो विषय आपण पहिले 3-4 लेक्चर मला वाटतं वार्षिक भविष्य शिकलेलो आहोत. एखाद्या व्यक्तीचं वार्षिक भविष्य कसं सांगावं आणि कशी तयार करावी कुंडली आपल्या जन्म वेळेप्रमाणे आणि त्याचं वर्ष जे आहे ते कसं कथन करावं, त्याचं जे काही डिटेल्स आहे, व्याकरण आहे, ते आपण शिकलो होतो. त्यानंतर ते कसं करावं याचा पुन्हा एकदा फॉर्म्युला सांगतो. ज्या तिथीला आपला जन्म झाला असेल तर कदाचित तोच वार येईल असं नाही, पण त्या ठिकाणी आपलं लग्न जे आहे ते लग्न गृहीत धरून ज्या लग्नावरती जातकाचा जन्म झाला असेल, मग तो 1960 सालचा असेल, 50 सालचा असेल, 80 सालचा असेल, तर ते उदित लग्न जे आहे जवळपास त्याच अंशावरती त्याचा विचार करायचा असतो. आणि त्यानंतर तिथीला इथे फार महत्व आहे. तर आपण ज्या वेळेला ज्या तारखेला जन्माला येतो त्यावेळेला तीच तिथी आपल्याला प्राप्त होईल त्या दिवशी किंवा त्या ह्याच्या कालावधीमध्ये. कारण का ज्या दिवशी वाढदिवस असतो त्यावेळेला संपूर्णपणे पंचांग बदललं जातं. ते त्याला कारण म्हणजे चंद्रावरून आपली तिथी निर्माण होते, रवी चंद्राच्या योगावरती. म्हणून अशा वेळेला आपल्याला तिथी, वार, नक्षत्र आणि योग हा सगळा जो भाग आहे त्याच्यामध्ये बदल होतो. मग याच्यामध्ये आपण गेल्या वेळेला जे वार्षिक भविष्य शिकलो होतो त्यामध्ये 1 महिना पुढे जाऊन लग्न तेच ठेवायचं. सूर्यामध्ये कदाचित बदल होतो, 1 महिना पुढे जावं लागतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. तर ज्याचा जन्म कृष्ण पक्षात असेल तर त्याला कृष्ण पक्षाची तिथी शोधायची. ज्यांचा जन्म शुक्ल पक्षात असेल त्यांना शुक्ल पक्षाची तिथी शोधायची आणि त्या तिथीला गृहीत धरून नंतर जो वार येईल तो, जे नक्षत्र येईल ते, त्या नक्षत्राच्या वरती आपण आपला फलादेश जो आहे तो वर्ष कसं जाईल. मग त्यामध्ये यदाकदाचित एखादा ग्रह राहूयुक्त येऊ शकतो, एखादा ग्रह अष्टमात येऊ शकतो, एखादा ग्रह नीचेचा येऊ शकतो, एखादा चुकीचा ग्रह सप्तमात येऊ शकतो. मग अशा वेळेला त्या ठिकाणी आपण विचार केला होता आणि त्यावरती मला वाटतं पूर्णपणे आपण व्याख्यान सांगितलं होतं की त्या तिथीला अनुसरून कशा तऱ्हेने जन्म हा पत्रिका बनवायची. आता यातली सोपी पद्धत तुम्हाला मी सांगतो. ही सोपी पद्धत अशी आहे की तुम्ही पंचांग हे वापरता. पंचांग वापरल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वेळेला त्याचा वाढदिवस असेल त्याच्या 1 महिना पुढे जायचं आणि त्या दरम्यान तुम्हाला शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष ज्या तिथीमध्ये जातकाचा जन्म झाला असेल तर ती पंचांगामध्ये तुम्हाला बरोबर तिथी आढळते. तिचा यदा कदाचित समाप्ती काळ असेल दुपारी 12 वाजता आणि जातकाला जे काही लग्न आहे ते लग्न कदाचित पुढच्या याच्यामध्ये येत असेल तर तुम्हाला काही ठिकाणी त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला मागे यावं लागतं किंवा 1 दिवस पुढे जावं लागतं, पण लग्न तिथे आपल्याला सापडतं. मग त्या लग्नावरती चंद्र जो येईल तो चंद्र ज्या नक्षत्रामध्ये असेल त्या वर्षीचं त्याचं जे नक्षत्र आहे ते नक्षत्र गृहीत धरून त्याच्यावरती विंशोत्तरी महादशाचा विचार करायचा असतो आणि ती महादशा जी असेल ती त्याप्रमाणे त्याचा आपल्याला पुढे जाऊन त्या 6 महिन्यात किंवा वर्षभरामध्ये उपयोग करायचा असतो. अशाच वेळेला त्या ठिकाणी
जेव्हा आपण वर्ष कुंडली किंवा 6 मासिक कुंडली जी आहे ती बनवल्यानंतर ते 6 महिने किंवा ते 1 वर्ष, आता पुढच्या वेळेला आपण आणखी 3 महिन्याचं पण भविष्य घेणार आहोत, नंतर 1 महिन्याचं भविष्य घेणार आहोत. तर त्यामध्ये तिथे ते वर्ष किंवा ते 6 महिने पुढचे कसे असतील, जीवनामध्ये कशा रीतीने आपली वाटचाल होईल, फायदेशीर असेल का, तर त्याच्यावरती गोचर पुन्हा अप्लाय करायचं असतं. आणि गोचर अप्लाय केल्यानंतर ते गोचर साधारणतः जास्तीत जास्त त्याला महत्व जे आहे ते सूर्याला द्यायचं. आणि सूर्य जर समजा त्याच्यातून केतुयुक्त होत असेल यदा कदाचित, तर त्या केतुयुक्त योगाचा पण आपल्यावरती परिणाम होतो. आणि ती राशी, ते स्थान त्या जातकाच्या जीवनामध्ये काय आपल्याला फलादेश देईल याच्याबद्दलचा विचार जो आहे तो पूर्णपणे आपल्याला कथन करायचा असतो. म्हणजे जातकाला पत्रिका सांगते वेळी तुम्हाला आधार काय घ्यायचा, तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे जो सूर्य आहे त्या सूर्याचं गोचर भ्रमण. आता गोचर म्हणजे काय, तर गो म्हणजे गाय आणि चर म्हणजे चालत असणारी गाय. तर त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्झिश म्हटलेलं आहे आणि मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याला गोचर म्हटलेलं आहे. तर त्या ह्याच्यावरती ती एक पद्धती आहे. पद्धती म्हणजे रेग्युलर आपण जी वापरतो ती. मग सध्याचं गोचर त्या वर्ष कुंडलीवरती किंवा 6 महिन्याच्या कुंडलीवरती आपल्याला वापरण्याची मुभा आहे. तसंच आपण मूळ कुंडलीवरती जेव्हा गोचर वापरतो तर त्याऐवजी प्रश्न कुंडली किंवा वार्षिक कुंडली ह्याच्यावरती जेव्हा गोचर वापरण्याची पद्धती असते, सोय असते, उपलब्धता असते, त्याप्रमाणे जातकाला फळादेश. आता त्यामध्ये जातकाचे अनेक प्रश्न असू शकतात. यदा कदाचित जातक अविवाहित असेल, यदा कदाचित जातकाला नोकरी नसेल, यदा कदाचित जातकाला घर घ्यायचं असेल, यदा कदाचित जातकाचं शिक्षण पूर्ण करायचं असेल, परदेशामध्ये जायचं असेल, यदा कदाचित नवीन भाग्याला सुरुवात व्हायची असेल, अर्थप्राप्ती व्हायची असेल, भावंडांचे प्रश्न असतील, उद्योगाचे प्रश्न असतील, त्यानंतर कोर्ट कचेरीचे प्रश्न असतील, किंवा एखादा आजारपण असेल, किंवा संततीच्या बाबतीतले प्रश्न असतील, परदेश गमन असेल, तर अशा अनेक प्रश्नावरती आपल्याला हे वर्ष किंवा हे 6 महिने कसे जातील याच्यावरती आपण विचार विनिमय आज करणार आहोत. तर आता मी जे काही तुम्हाला सांगितलं तर त्यामध्ये तुम्हाला काही कळलं नसेल तर विचारू शकता, काही हरकत नाही. नंतर मॅडम पत्रिका लावतील तर त्या पत्रिकेची तारीख फक्त वही आणि पेनमध्ये लिहून घ्या. आणि मग नंतर ती पत्रिका पण मॅडम दाखवतील. तर त्याच्यातली ग्रहस्थिती लिहिता आली तर उत्तम, नाहीतर मग तारीख आणि त्याच्यावरती तिथी तुम्हाला तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असेल. पण जे गोचर आहे म्हणजे 6 महिन्याची जी कुंडली आज आपण वाचणार आहोत तिला फार महत्व आहे. आणि ती सुद्धा मी दिलेली आहे तिथे तारीख आणि त्याची जी हे आहे ते डिटेल्स ते तुम्हाला मिळतील. आणि मग त्याच्यावरती आपण चर्चा करू, फलादेश करू की कशा रीतीने फलादेश करायचा असतो. मुख्यतः आपला कल जो आहे तो कुंडली बनवण्यामध्ये नाही, तर कुंडली वाचनामध्ये आहे. आणि फलादेश वाचनासारखं शास्त्र जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची अडचण येणार नाही. कारण आपल्याकडे हल्ली ज्या व्यक्ती येतात तर त्या कुंडली बनवायला येत नाहीत. आपण कुंडली आता कॉम्प्युटराईज बनवतो, तर तसं त्या कुंडलीचं जे काही गोळाबेरीज आहे किंवा गणित आहे तर ते न करता तुम्हाला तिथी कशी शोधायची हे तुम्हाला प्रॅक्टिकली मी सांगितलं की पंचांग तुमच्याकडे हवं आणि त्या ठिकाणी तिथी तुम्हाला उपलब्ध असते. त्या तिथीवरती ती तारीख निवडायची आणि नंतर ती पत्रिका बनवायची. मॅडम मूळ पत्रिकाची तारीख लावा, मग त्याच्यानंतर तुम्ही पत्रिका लावा आणि त्याच्यात तिथी लावा. काय सर, आता बरोबर आहे ना? हम्म. तारीख बघा काय आहे. हा, हा, ही 21. लहान मुलगी आहे. हा. 21/9/1997 हा. मुंबईतला जन्म आहे. जातक स्त्री आहे हा, आणि सकाळी सकाळी 6 वाजून 6 वाजता 29 पण. सेकंदाचा जन्म आहे. हम्म. सकाळी 6 वाजता जन्म आहे. हं? होय. आता ही तारीख नोंद करून घ्या सगळ्यांनी जर आवश्यकता असेल तर अभ्यासासाठी. त्यानंतर नेक्स्ट मॅडम कुंडली लावा.
चव्हाण मॅडम, तुमचा क्लास आहे ते जरा आठवण करा. हो सर. हा. बरं, ही सिंहलग्नाची कुंडली जातकाच्या जन्माची आहे. हा. आता ह्या कुंडलीवरून आपल्याला फलादेश करायचा होता, तो आपण अगोदर केला आहे असं समजायचं. पण आता त्याचं पुढचे 6 महिन्याचं भविष्य कसं जाईल ह्याच्याबद्दलचा आपण विचारविनिमय करणार आहोत. ज्या कोणाला काही कळणार नाही, काही प्रश्न असतील, काही विचार असतील, तर निश्चितच त्यांनी तिथे सांगावे. तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचं तिथे अडवलं जाणार नाही आणि त्याच्यातून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. आता इथे शिवलग्नाची पत्रिका आहे, म्हणजे आपल्याला फ्युचर, ज्याला वर्षफळ किंवा 6 महिन्याचं फळ म्हणतो, त्याला शिवलग्न शोधायचं आहे. आणि हे लग्न किती अंशाचं आहे, तर जवळपास त्याच अंशाचं तिथे तुम्हाला लग्न प्राप्त आलं पाहिजे. कुबलकर मॅडम, जरा कुबल मॅडम, जरा तुम्ही अंश सांगाल का? हो सांगते ना. शिवलग्न. आता हा. हे याचे सांगू की पुढच्या ह्याचे? नाही नाही, ह्याचे. हा याचे सांगते. एक मिनिट थांबा सांगते. तर माझा हा चष्मा नाही आहे. हा सांगते ना. लग्नात राहू आहे 25 अंशाचा, बुध आहे 17 अंशाचा, मग धनस्थानात सूर्य नाही, 4. फक्त लग्नाचे अंश सांगा मॅडम. अच्छा, लग्नाचे 27 अंश. हा, बस दॅट्स ऑल. हा आता ओके. सगळ्यांनी नोंद करून घ्यावी. हम्म. 27 अंशाचं लग्न आहे. बरं, आता नंतर तिथी लावा मॅडम. हा करत सर तिथी म्हणजे आपल्या आता नवीन म्हणजे त्या पत्रिकेची ना जी तुम्ही नाही नाही नाही, ही ही ह्याची. ही तिथी ओके हा. ओके 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 ह्याची लाव. मग आता कृष्ण पक्ष पंचमी आहे. आता ह्याच्यामध्ये वार येतो शनिवार, हा तुझा विचार करायचा आहे. कृत्तिका नक्षत्र दुसऱ्या चरणातला जन्म आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं तर रवी त्या ह्याच्यामधली जी दशा आहे, तर कृत्तिका नक्षत्र कोणाचं आहे, तो सूर्याचं आहे. कोणाचं आहे? सूर्याचं आहे. सूर्याचंच आहे ना. हो सूर्याचे. हा, म्हणजे त्या ठिकाणी सूर्याची दशा म्हणून आपल्याला समजायचं आहे. हा, याची दशा सुद्धा तुम्हाला तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये मिळू शकेल. पण कृष्ण पक्ष आणि पंचमी ही लक्षात ठेवावी. ओके. आता हे झालं मागचं. काय मॅडम? आता पुढचा जो प्रकार आहे तो लावा. हो सहा चालेल. महिन्याचं होईल. हे नोंद करून घ्या जरा, तुम्हाला असेल तर. आता तारीख लावा. 21 सप्टेंबर. हा, 22/9/2024. बघा, आज तारीख काय आहे? आज 20 आहे. हा, मग 22/9/2024 ला 6 महिन्याचा तपशील येतोय. कळलं हो. का? तपशील आहे. हा. हा, मग आता त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की इथे मुंबईचा जन्म आहे, जातक स्त्री आहे आणि सकाळी 5:57 टायमिंग इथे दर्शवला जातो. म्हणजे त्या वेळेला तुम्हाला वेळेमध्ये फरक पडेल आणि तारखेमध्ये पण तुम्हाला फरक पडेल, कारण त्यावेळेला तो महिना वेगळा होता, हा महिना वेगळा आहे. कळलं का? बरं, आता मॅडम पुढे जरा हे करा. आता ही लक्षात ठेवायची, पंचमी मगाशी पण होती, आता पण पंचमी आहे, कृष्ण पक्ष आहे आणि कृत्तिका नक्षत्राचं पहिलं चरण आलेलं आहे. मगाशी या मूळ कुंडलीतलं कृत्तिका नक्षत्रातलं दुसरं चरण होतं. हो समजलं ना? होय हा फरक दुसरं. आला. हम्म. हा, आणि इथे शनिवार आहे. पंचमी कृष्ण पक्ष, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याचं लक्ष ठेवावं. आता ही पंचमी कशी आली, तर रवी पासून पुढे आपल्याला पंचमी करता आली पाहिजे. आता रवी जो आहे तो कोणत्या राशीत आहे? कन्या राशीत आहे का? तर कन्या राशीतली पंचमी आहे का बघा.
कन्यातलीच आहे. बरोबर ना? हम्म. बर, ठीक आहे. आता मॅडम मुख्य कुंडली लावा आणि आपण फलादेशाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा आणि वैयक्तिक माईक जरा बंद करा. सर एक विचारू? हा बोला मॅडम. इथे हिंदू वार शनिवार आणि इंग्रजी वार रविवार असं घेऊन आलेलं आहे. तर आपण जी वेळ घेतली ती 5:57 म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीची आहे म्हणून शनिवार लिहून आलंय का त्याच्यात? हा सूर्य उगवता नसेल, सूर्य त्या प्रांतामध्ये उगवला नसेल ना, तर मॅडम वार तोपर्यंत आरंभ हा होत नाही. हा म्हणूनच आधीचा वार पकडलाय ना? असंच येस आहे ना? येस, बरोबर बरोबर. धन्यवाद. ते जर तुम्ही कलकत्त्याला गेलात तर तुम्हाला 48 मिनिटाचा फरक आहे. ते लोकांचा उजेड सकाळ 48 मिनिटं अगोदर होते, तिथे वार पहिला उगवतो. गॉट इट. हो बर. सर, धन्यवाद. बरं, आता ह्या जातकाला हे वर्ष म्हणजे हे 6 महिने पुढचे कसे जातील ह्याच्यावरती आपल्याला फलादेश करायचा आहे. जन्मतात लग्नेश केतुयुक्त आलेला आहे आणि तो कन्या राशीमध्ये आहे. अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये कोणते प्रश्न उपस्थित होतील, तर त्या ठिकाणी आपल्याला असं सांगायचं की जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक प्रश्न त्याला तिथे उपस्थित होतील. ही कुंडली लिहून घ्या जरा, कारण की धनस्थान आहे, कौटुंबिक प्रश्न उपस्थित होतील. आणि केतुयुक्त लग्नेश असल्यामुळे कोणीतरी व्यक्ती घरातील आजारी असू शकते किंवा स्वतःला काही आजारपण येऊ शकते. लग्नी बुध आहे, तो चांगला आहे. दशमातला गुरु सुद्धा चांगला आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तिथे तुम्हाला गुरु आणि बुध आणि शनी समसप्तक योगात आहे. तर त्या ठिकाणी सप्तमात शनी असल्यामुळे जातक कदाचित अविवाहित असेल तर त्या ठिकाणी विवाह होण्याची शक्यता, शनी सुद्धा विवाह करवतो असा नियम आहे. बरं, त्यानंतर रवी केतूची जी युती आहे ती योग्य नाही. म्हणजे पुढचे 6 महिने जातकाच्या जीवनामध्ये त्याला होणारे कष्ट हे केतूपासून निर्माण होतील आणि त्याच्यामध्ये सूर्य हा त्याच्या युतीमध्ये आहे. तर अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये काही प्रसंग जे निर्माण होतील ते आर्थिक असतील, कौटुंबिक असतील आणि त्या वेळेला जातकाला आपल्याला सांगता आलं पाहिजे की तुझी अर्थव्यवस्था जी आहे किंवा कौटुंबिक वादविवाद किंवा एखादी गोष्ट घडणार असेल तर त्यावेळेला तू व्यवस्थित त्या ठिकाणी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच काय की जातकाला तुम्हाला सूचना देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दृष्टी सुद्धा पाहण्यात येते. तसंच दृष्टी पाहिल्यानंतर मंगळाची 4थी दृष्टी ही पूर्णपणे धनस्थानावरती येते, ती सुद्धा योग्य नाही. केतू, सूर्य आणि मंगळ ह्यांचा एकमेकाचा केंद्रयोग आहे आणि तो सुद्धा चांगला नाही. म्हणजेच काय की जातकाला हे 3 ग्रह जे आहेत ते उपयोगात येणार नाहीत. मंगळ हा लाभस्थानामध्ये जरी असला तरी सुद्धा तो लाभाचा कारक ग्रह नाही आहे आणि मंगळाची दृष्टी धनस्थानावरती आहे. तिथे केतू आणि सूर्य असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मंगळ दृष्टी टाकतोय तर त्याचा काही उपयोग होणार नाही. जातकाची ह्याच्यातली जी रास आहे बघा, प्रथम चरण जे आलेलं आहे तर इथे जातकाची रास दाखवते मेष. कळलं का? हो. कारण का की कृत्तिकेचं जे प्रथम चरण आहे तो जो नवमांश आहे तो धनु आहे. तो त्या ठिकाणी मेष राशीतलं तिथे शेवटचं चरण आहे, म्हणजे 9वं चरण आहे. म्हणजे त्या ठिकाणी रास आहे की मेष आहे पण भाग्यामध्ये चंद्र आहे आणि भाग्यामध्ये चंद्र असल्यानंतर त्याच्यावरती कुयोग कुठल्या ग्रहाचा झालाय का, तर शनीची 3री दृष्टी आहे. पण शुक्र आणि चंद्र हे समसप्तक चांगल्या योगामध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये ह्या कालावधीमध्ये यदा कदाचित थोडस नैराश्य येण्याची शक्यता दर्शवली जाते. आता आपण जर बघितलं गोचर तर त्या ठिकाणी जातकाचं गोचर मधून हा सूर्य आजचा 22 तारखेचा आहे. तर पुढच्या महिन्याच्या म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारीख नंतर सूर्य तूळ राशीला जाईल. त्यावेळेला तो नीचेचा होईल आणि त्याच्या समोरून चंद्र असेल आणि शुक्रावरून जाणार असेल. तर अशा वेळेला जातकाला त्या ठिकाणी सुद्धा योग्य ते फलादेश त्याच्या पसंतीचा मिळणार नाही. मग जातकाने अपेक्षा ठेवते वेळी जेव्हा गुरुच्या योगात सूर्य येईल त्यावेळेला गुरुचा योग समसप्तक असेल, सूर्यावरती त्याची दृष्टी असेल समसप्तक योगाने, मग तेव्हा लग्न स्थान हे स्ट्रॉंग होईल, म्हणजे बलवान होईल.
तर त्यावेळेला तो महिना, ती तारीख कोणती असेल, तर ती तारीख 15 नोव्हेंबर पुढची असेल. मग आता थोडंसं मी फास्ट झालोय, तर तुम्हाला काही कळलं नसेल तर अवश्य विचारा, म्हणजे पुढचा प्रश्न आपण तुमच्या प्रश्नावरती आपण उत्तर देऊ. नमस्कार सर, एक प्रश्न विचारू सर. हा बोला. म्हणजे सर आता आपण महिन्याचं भविष्य करताना सूर्याची भ्रमण बघायचं, म्हणजे तो कुठल्या राशीमध्ये गेला आहे त्याप्रमाणे सांगायचं का सर? नाही, आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला की तुम्ही वर्ष कुंडली शिकवली तेव्हा होतात की नाही. हो, होते ना सर. हा, मग आता आत्ताची ही 6 महिन्याची कुंडली आहे आणि आता आपण हो. हे 6 महिन्याचं पत्रिका वाचन करणार आहोत. तर जसं जातकाचा जन्म त्या तारखेचा होता तिथपासून पुढचे 6 महिने, म्हणजे आपण जी कुंडली बनवले 22/6ची, हं. नाही का, 22/9ची. 22/9 हा हा, मग 9 आणि 6 15, म्हणजे मार्च महिन्यापर्यंत आहे का बघा, का फेब्रुवारी? मार्च पर्यंत. मार्च पर्यंत. म्हणजे त्या ठिकाणी मार्च मध्ये सूर्य जो आहे तो 15 फेब्रुवारीला कुंभ राशीत जाणार, तो 15 मार्च पर्यंत राहणार. म्हणजे इथे सप्तम स्थानापर्यंत सूर्याचं गोचर आपल्याला पाहायची परमिशन आहे, हो. कारण आपण 6 महिन्याचा विचार करतो ना. हा हा, हो सर, आलं लक्षात. ओके. हा, हो सर, आलं, समजलं सर, थँक्यू. धन्यवाद. मग आता इथे सूर्य जेव्हा हा कुलकर्णी मॅडम बोला. सर, ह्या जातकाने समजा विचारलं की मला परदेशात नोकरीची संधी मिळेल का पुढच्या ओके, 6 फाईन. महिन्यामध्ये? ओके हा, ओके. तर कसं हा, उत्तर देणार तर त्याला आपण? सांगतो. याच्यामध्ये स्पष्ट लग्न किती आहे? 27 अंशाचं. हो. षष्ठ स्थान सुद्धा मॅडम 27 अंशाच धरायचं. आणि मकरेमध्ये 27 अंशाला जो सूर्य असेल तर त्यावेळेला फेब्रुवारी महिना असेल. हो. मग फेब्रुवारी महिन्यातून दृष्टी जी आहे ती 12व्या स्थानामध्ये जाईल आणि तिथे हो. चंद्र असेल. आणि त्यावेळेला चंद्राची पोझिशन जर चांगली असेल, आता तो चंद्र बर. त्या दरम्यान, म्हणजे आपण जर बघितलं तर साधारणतः सूर्य ह्या स्थितीमध्ये किती कालावधीमध्ये येईल? 27 अंशाला. तर 27 अंशाला सूर्य ज्या वेळेला येईल तर त्याला साधारणतः 12 मार्च तारीख असेल. बघा, तुम्ही बर. चेक करा. ओके. बर. 12 मार्च तारीख असेल त्या बिंदूवरती, पर्टिक्युलर त्या बिंदूवरती. हो सर. हो सर, बरोबर. 12 मार्च. 12 मार्च हो सर. 2025. 12 मार्चला 27 अंशावर आहे, पण तो 27 अंशच बघितलं इथे आपण मॅडम. नाही, फेब्रुवारी महिन्यात तुम्ही मार्च म्हणालात ना. सर, सिंह राशीमध्ये येतोय, 1 अंशावरती येतोय तेव्हा. नाही, रवी शिवराशीमध्ये ऑगस्ट महिना आहे. आपण रवी नाही, म्हणायचं. हा, रवी 27 अंशावरती कुंभेत येतोय 27 अंशावर. कुंभेत येतोय सर. हा, एक मिनिट. 12 कुंभेत फेब्रुवारी बघा. 12 फेब्रुवारी बघा. कुंभेत येतो सर. फेब्रुवारी. 12 फेब्रुवारी मध्ये मकर राशीमध्ये 12 27 अंशाला. फेब्रुवारीमध्ये मकर फेब्रुवारीला मकर राशीमध्ये राशीत. 29 अंशावरती आहे. फेब्रुवारीत मकर राशीत. मग त्याच्यावरती दोन दिवस अगोदर. आणि बरोबर चंद्र कर्केमध्ये आहे सर त्यावेळेला. मग तो फार चांगला योग आहे. होय. हा मॅडम, हो हो. कारण ती पौष महिन्याची पौर्णिमा आहे ना मॅडम. होय होय सर, बरोबर. म्हणजे आता कुलकर्णी मॅडमने विचारलेला प्रश्न, ह्याच्यावरती आपण दिलेलं उत्तर, ह्यामध्ये आणखी कोणाला काही क्युरिओसिटी आहे, कळलं नसेल तर अवश्य विचारा. आपल्याकडे विचारायला परमिशन आहे. तुम्हाला प्रश्न तुमचा असा नाकारला जाणार नाही. तुम्हाला कळलं पाहिजे. छान सर उत्तर मिळालं मला. नमस्कार, मी बेंद्रे धन्यवाद सर. बोलतोय. धन्यवाद मॅडम. हा बोला बेंद्रे साहेब. ते 10 फेब्रुवारीला 27 अंश 17 येतात ना? असं आहे साहेब, जानेवारी 15 तारखेला मकर राशीमध्ये सूर्याचं भ्रमण चालू होतं. हा. तर सूर्य 27 अंशाला मकर राशीमध्ये कधी पोहोचेल तर 15 आणि 12 27 होतात. कळलं की नाही? म्हणजे साधारणतः 11 ते 12 तारखेच्या
फेब्रुवारी महिन्यामध्ये सूर्य हा मकर राशीमध्ये 27 अंशाचा असतो. हा एक साधा नियम आहे. ओके. हो. म्हणजे अगदी कुलकर्णी मॅडम, एक्झॅक्ट हा, करायची काही जरूर नाही. अलीकडे पलीकडे 1-2 दिवस चालू शकतात. नाही 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 नाही, ऐका ऐका, असं आहे. संक्रांत ही कधी कधी 15 तारखेला असते आणि कधी 14 तारखेला असते. हा. त्याला कारण असं आहे, टेक्निकल सांगतो तुम्हाला. हा. पश्चिम वायव्येला मकर रास असल्यामुळे त्या ठिकाणी ती रास छोटी असते आणि त्यावेळेला तिथे ग्रहाचं वास्तव्य कमी काळासाठी असतं. हम्म. म्हणून कधी 15 तारखेला कधी 14 तारखेला सूर्य जो आहे तो बदल होतो. हम्म. बरोबर. म्हणजे टेक्निकल माहिती हवं आपल्याला. बरोबर बरोबर. ओके हा. सर. ओके. थँक्यू. कुलकर्णी मॅडम, तुम्हाला प्रश्न कळला का? श्रुती कुलकर्णी, होय सर मला उत्तर व्यवस्थित मिळालं सर, धन्यवाद सर. थँक्यू. बर, आता असाच काहीतरी प्रश्न विचारा, म्हणजे तुम्हाला गोचर लावते वेळी पर्टिक्युलर आपल्याला रवीच्या गोचरवरती चर्चा करायची आहे आणि ती कुंभ राशी पर्यंत 27 अंशापर्यंत. कारण का, की आपलं लग्न 27 अंशाचं आहे, तर सप्तम स्थान सुद्धा 27 अंशच असेल. कळलं का? आणि कुंभ राशीमध्ये जे त्रिपाद नक्षत्र जे आहे त्यातलं जे शेवटचं चरण आहे, चरण त्याच्यानंतर दुसरं चरण जे आहे ते कर्कनोमाशाला मीन राशीत जातं. तिथपर्यंत आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही. काही टेक्निकल बाबी आहेत, व्याकरण व्यवस्थित समजलं पाहिजे आपल्याला. ज्याला कळलं नाही त्यांनी अवश्य विचारावं. नुसतं डोक्यावरून जाण्यात काय उपयोग नाही. कारण आपण 6 पत्रिका शिकतोय. सर एक विचारू? हा, बोला. हा सर, रवी जेव्हा कुंभेमध्ये येईल हा, तर तेव्हा शनी तिथेच असणार आहे, हो की नाही? त्यांनी 29 मार्चला बदलतोय. हा, मग 15 फेब्रुवारी नंतर कुंभेमध्ये जाईल ना रवी? नाही नाही, रवी कुंभमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा असं शनी आहे रवी मॅडम, तिथे हे येतील ना? युती होईल. हा, युती होईल. युती मग होईल. त्यांची दोघांची दृष्टी लग्नावर राहील, मग त्याचं काय फलित मिळेल सर? हा, आणि त्याचा शनी फलित रवी मुळात एकत्र म्हणजे युती. सांगतो. अं, त्यावेळेला एक तर शनी अतिचारी असेल, नंबर 1. हं? दुसरी गोष्ट की तो रवीच्या सोबत असेल तर यदा हो. कदाचित जातकाच्या जीवनामध्ये सप्तम स्थानासंदर्भात काही तक्रारी निर्माण होण्याची शक्यता दर्शवली जाईल. अच्छा. हा, पण आणि कळलं? लग्नावर पण दृष्टी आहे ना म्हणजे त्याची? हो, लग्नावर दृष्टी दोघांची दृष्टी आहे. राहील लग्नावर. हो, शनीची दृष्टी चतुर्थावरती पण आहे. हो. आणि जेव्हा रवी मीन राशीमध्ये जाईल त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी, म्हणजे 12 दिवसानंतर, यदा कदाचित 12 दिवस, मला वाटतं 25 तारखेला, म्हणजे 10 दिवसांनी शनी महाराज जे आहेत ते मीन राशीमध्ये जातील. हं. 25 मार्च नंतर ना? हो, म्हणजे हं. पहिल्या शनी शनी तिथेच राहणार आहे. पण आपल्याला गोचर करायचं आहे ते कुंभ राशी पर्यंतच करायचं आहे आणि ते रवीवरून करायचं आहे. इत्यादी ग्रह सुद्धा काही वेळेला सपोर्टिंग म्हणून आपल्याला वापरायला हरकत नाही. बर. त्यामध्ये जसा की आजचा मंगळ जो आहे तो मिथुनेला आहे, तो हं. पुढे जाऊन शिवेला पण येऊ शकतो इन हो. दॅट पर्टिक्युलर पिरियड, म्हणजे हो विदिन हो 6 मंथ. तर त्याचा सुद्धा फलादेश जो आहे तो आपल्याला तिथे गृहीत धरता आला पाहिजे. पण पहिलं ओके. ऑप्शन सूर्याला दिलेलं आहे. हं, सेकंड हं. ऑप्शन जे आहे त्याच्यानंतर तुम्हाला बुध आणि शुक्राला सुद्धा द्यायचं आहे. पण ते जे कुठलं काम आहे जातकाचं, त्या आधारावरती तुम्हाला इत्यादी प्लॅनेट जे आहेत त्याचं वर्णन किंवा त्याचा वापर करायचा आहे. हो बर. म्हणजे सप्तमाच्या संदर्भातच काही वैवाहिक काही हे होऊ शकतं, समस्या वगैरे हा, त्यावेळेला निर्माण होऊ शकतात, हो ना? हो, येऊ शकतं. काही असं म्हणजे सप्तम स्थान नॉट ओनली फॉर हा, म्हणजे याला आपण म्हणतो व्यवसायासंदर्भात सुद्धा किंवा पार्टनरशिप आहे, हो. समोरची व्यक्ती आहे, आपला हम्म. जोडीदार आहे, अशी सप्तम स्थानावरून बऱ्याच गोष्टी राहतात. पोटाचे आजार पण आहेत, असं येऊ शकतं. ओके कळलं का? सर. हो हा, हो. थँक्यू सर. म्हणजे तिथे तुम्हाला विचार करते वेळी बघा, परत सांगतो मी तुम्हाला की इत्यादी ग्रहांची गोचर पण आपल्याला उपयोगात आणायचे आहेत. त्याच्यामध्ये मुळामध्ये ह्या 6 महिन्यामध्ये जी आपण पत्रिका वाचत आहोत तिथे गुरु बदल होणार नाही.
आणि शनी बदल जो होणार आहे तो मार्च 29 नंतर, म्हणजे ह्या पत्रिकेमध्ये त्याचा विषय येत नाही. कळलं? ओके सर, हो समजलं सर, हो हा, थँक्यू. कारण सर का की जन्म, हा बोला. सर लग्न डिग्रीवर गुरु आणि चंद्र आहे, तर हा, त्याचा पण काय इफेक्ट होऊ शकतो? आणि बुध पण आहे. हा. आता लग्न डिग्री जी आहे ना मॅडम, तर त्याच्यामध्ये गोचरीने जर तिथे तो स्पर्श करत असेल, आता चंद्राची मोमेंट ज्या वेळेला पाहायचं असेल आपल्याला, तर आपल्याला एक गणित माहिती पाहिजे, कारण विदिन दॅट 6 मंथ नंबर ऑफ टाइम चंद्राची मोमेंट जी आहे ती सर्व राशीतून होणार आहे. हो कळलं का? बरोबर. हा हा, मग त्या वेळेला चंद्र जिथे जिथे स्पर्श करेल तर त्या ठिकाणी तो फॉर 24 आवर्स काहीतरी फलादेश देऊन जाईल, कारण का की 24 तासासाठी ते नक्षत्र आपण धरतो. हम्म कळलं का? हा, ते नक्षत्र आपण 24 तासासाठी त्याचं कॅल्क्युलेशन असतं, म्हणजे एक नक्षत्र. मग आता हम्म जर समजा एका अंशाचं फलित तुम्हाला द्यायचं असेल तर एका अंशासाठी 2 तासाचं फलित तुम्ही चंद्रासाठी उपयोगात आणू शकता. बर. आणि बुध आणि गुरु? आता गुरुला एक अंश चालायला 14 दिवस लागतात, हो मग ते 14 दिवसाचं फलित द्यायचं. पण गुरु जो आहे तो आता त्या ठिकाणी अतिचारी जाऊन तो वक्री जेव्हा होईल त्यावेळेला तो सेकंड स्ट्रोक मध्ये असेल तर त्यावेळेला अजून वेळ आहे, म्हणजे गुरु हा वक्री म्हणूनच समजला जाईल त्या दरम्यान. आता सोपा विषय तुम्हाला सांगतो मॅडम. आता गुरु वक्री तुम्हाला आकाशात दिसतोय का? नंबर 1. त्याला कारण का की रवी आता कन्या राशीमध्ये आहे आणि तो गुरुच्या षडाष्टक योगात आहे, म्हणून गुरुची पोझिशन जी आहे ती रेट्रोगेट आहे. व्हॉट इट? हो सर. हा, सगळ्या लोकांना कळलं का आपला विषय काय चाललाय तो? सर आणि बुधाचं मग काय, बुद्धीचं काय? बुद्धी काय म्हणजे कसं? लग्नी आहे तो आणि लग्न डिग्रीवर पण आहे. हा, त्याच्यामध्ये असं आहे मॅडम की लग्न डिग्रीवरती आहे, लग्नी पण आहे, तर वैचारिक जे काही भाग आहे तो बुधावरून ठरला जातो. आता ह्या वर्षी म्हणजे 6 महिन्यासाठी जेव्हा आपण ज्योतिष त्याचं कल्पना करणार आहोत किंवा विचार करणार आहोत, तर त्या ठिकाणी बुध हा लग्नी असणं फायदेशीर आहे. पण रवी दूषित झालेला आहे, तर त्या लग्नाचा अधिपती हा केतुयुक्त असल्यामुळे पर्टिक्युलर काही गोष्टीमुळे जोपर्यंत रवी हा 15 नोव्हेंबर पर्यंत वृश्चिक राशीमध्ये जात नाही तोपर्यंत जातकाच्या जीवनामध्ये शारीरिक कटकटी या उपस्थित होतील. अच्छा. हो हो आलं सर, लक्षात? थँक्यू. हो हो हा, सर. बोला. हॅलो सर. हा बोला बोला बोला. सर दुर्गादास जोशी बोलतोय. ह्या पत्रिकेमध्ये सर जर प्रश्न आला की पोझिशन पुढच्या 6 महिन्यात कधी मिळेल फ्लॅटचं, तर काय कशा प्रकारे सांगते? व्हेरी फाईन, व्हेरी फाईन. आता बघा, परत आपल्याला 27 अंशाकडे जायचं आहे, बरोबर आहे? ओके. तर त्या 27 अंशाकडे का जायचं आहे? कारण की लग्नबिंदू हा 27 अंशाचा असल्यामुळे त्या ठिकाणी चतुर्थ स्थान पण आपण 27 अंशच कॅल्क्युलेट करायचं असतं. मग 27 अंश कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला 12 डिसेंबर किंवा 11 डिसेंबरची तारीख इन बिटवीन, म्हणजे जेव्हा सूर्य हा चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करेल तर सूर्याभोवती असणारे बुध शुक्र यदा कदाचित वृश्चिक राशीमध्ये असतील तर त्यावेळेला जातकाला आपण सांगू शकतो की तुझ्या हातामध्ये जे काही पोझिशन आहे, म्हणजे तुला ताबा मिळणार आहे, मराठीमध्ये आपण ताबा म्हणतो, तर ताबा मिळेल हा साधारणतः 15 नोव्हेंबर ऑनवर्ड्स. मग त्या 15 डिसेंबर ऑनवर्ड्स मध्ये 27 अंशाला ज्येष्ठा नक्षत्र येतं वृश्चिक राशीमधलं. तर त्या ठिकाणी ज्येष्ठा नक्षत्राचा विचार करून जेव्हा रवी हा नक्षत्राला स्पर्श करेल, वाक्य व्यवस्थित ऐका, नक्षत्राला स्पर्श करेल तर त्या कंटे चतुष्पाद नक्षत्र आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी विचार करतेवेळी साधारणतः 2 जानेवारी ऑनवर्ड्स, म्हणजे त्या ठिकाणी 2 डिसेंबर ऑनवर्ड्स तुम्हाला पोझिशन मिळू शकतं. कारण का सूर्य जेव्हा वृश्चिक राशीमध्ये जाईल
ती तारीख असेल हो 15 नोव्हेंबर. कळलं? हो 15 हो नोव्हेंबर. मग 15 नोव्हेंबर नंतर तुम्हाला 27 अंश जर बघायचं असेल तर त्या ठिकाणी डिसेंबर महिनाची 12 तारीख येईल. पण ज्येष्ठा नक्षत्रामध्ये साधारणतः सूर्य याचा प्रवेश 2 डिसेंबरला होतो. थँक्यू कुलकर्णी सर. मॅडम तुमच्याकडे पत्रिका आहे, हे आहे का डिसेंबर होय सर. महिन्याचं? होय सर, 12 डिसेंबरला आहे सर. 26 अंशावरती आहे वृश्चिक राशीमध्ये रवी, आणि Yes. बुध पण तिथेच आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही ग्रह तिथे सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून आपल्याला विचार करायला हरकत नाही. बर बर. म्हणजे ज्यावेळेस हा चतुर्थामध्ये प्रवेश करायला सुरुवात करेल त्यावेळेस योग येतील असे दर्शवता येईल. बघा सांगतो तुम्हाला मी टेक्निकल प्रोसेस काय तो सांगतो. हल्ली आपल्याकडे इंडिकेटर असतात, म्हणजे तुम्हाला स्टेशनला आमच्याकडे मुंबईला इंडिकेटर असतात. जर समजा मी दादर स्टेशनला उभा आहे तर एल्फिस्टनला गाडी जेव्हा सुटते तेव्हा कळतं की 3 मिनिटांमध्ये गाडी आपल्याकडे दादरला येणार आहे. तसंच इंडिकेशन जे आहे ते ग्रहांच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं. ज्यावेळेला एक ग्रह राष्ट्रांतर करणार आहे तर ती तारीख ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. कळलं? सर एक विचारू का? थँक्यू. हा, आता इथे घराचा ताबा कधी मिळेल असं तुम्ही विचारलं, पण चतुर्थेश मंगळ आहे, मग इथे मंगळाचा संबंध नाही लावला सर. लावलाच नाही. पहिला सूर्याकडे अधिकार सगळ्यात जास्त आहे. असं आहे मॅडम. लग्नेश आहे म्हणून का? नाही 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 नाही. कुठल्याही म्हणजे जरी तो लग्न मिथून असतो तरी सुद्धा आपण सूर्याकडेच गेलो असतो. अच्छा, हा, कारण का म्हणजे की सूर्याला गृहीत धरूनच आपण फलादेश देणार आहोत का? आपलं वर्किंग जे आहे संपूर्ण वर्षाचं हे सगळे सूर्यादी ग्रह आहेत. खटावकर मॅडम बोलताय ना तुम्ही? हो 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 सर. हा, तर आपलं जे आकाश आहे, आभामंडळ आहे, जे मंडळ आहे, तर त्या ठिकाणी सूर्याभोवती सर्व ग्रह भ्रमण करीत असतात. म्हणून पहिलं प्राधान्य सूर्याला, आणि त्याच्यानंतर आता त्या मॅडमने सांगितलं की बुध शुक्र सुद्धा जवळपासच आहेत, तर मंगळाची स्थिती यदा कदाचित त्यावेळेला तुळ राशीमध्ये किंवा कन्या राशीमध्ये असण्याची शक्यता आहे. पण सूर्याला कर्केमध्ये आहे सर मंगळ त्यावेळेला कर्केला आला. 20 ऑक्टोबरला आहे. हा, मग त्यावेळेला तुम्हाला पण सूर्याला पहिलं प्राधान्य द्यायचं असतं. बर सर. कळलं का? कारण आपलं संपूर्णपणे विश्व जे आहे ते सूर्याच्या सोलर सिस्टम वरती अवलंबून. बरोबर, म्हणून सूर्याला जास्त महत्व देऊन सूर्यावरूनच फलादेश करायचे. येस. कळलं तुम्ही सर. परवा आला नव्हता, जेव्हा तुम्हाला नवीन वर्ष असेल तेव्हा येता तुम्ही? नाही हो सर, घरामध्ये मिस्टर आजारी होते ना, तर ते दवाखाना वगैरे तिकडे गेलो होतो सर. ठीक आहे. तसं काही मेन प्रॉब्लेम असेल तरच सर अटेंड नाही करत, नाही तर मी करतेच नाही. बर, माझ्या लक्षात असतं, माझे सगळे नामावली लक्षात येते. हो सर, मी जुनी विद्यार्थिनी आहे तुमची. नमस्कार सर. शिंदे मॅडम, हा बोला सर. हे 6 महिन्यात जातकाच्या तब्येतीबद्दल आपण काही हिंट्स देऊ शकतो का काही? कारण म्हणजे मंगळाची दृष्टी, गुरुची दृष्टी असं पण विचारात घ्यायचं का, की नुसते विचारात अवश्य घ्यायचं मॅडम. आता काय गमत आहे, गुरु हा विदिन दॅट पर्टिक्युलर 6 मंथ तो राशी सोडणार नाही. कळलं का? कारण का की त्या वृषभ राशीमध्ये पुढच्या वर्षापर्यंत तिथेच असणार. आपल्याला गणित जे आहे ते कुंभ राशीच्या रवी पर्यंतच करायचं आहे. कळलं का? आणि गणितावरतीच फलित आहे. कळलं? तर यदा कदाचित गुरु हा सपोर्टिंग आहे, वक्री असेल तरी सुद्धा. बरं. पण आता मगाशी जो प्रश्न त्यांनी प्रॉपर्टीचा विचारला त्याला गुरुची दृष्टी चतुर्थावरती आहे, आणि सोबत तिथून प्लस पॉइंट असा आहे की बुध शुक्र आणि सूर्य तिथून जाणार आहेत, तर त्यावेळेला ते चतुर्थ स्थानाला संपर्क करतील. निश्चित त्या दरम्यान जातकाच्या जीवनात चतुर्थ स्थानाच्या ज्या ज्या काही गरजा असतात
त्या गरजा अकॉर्डिंग टू 6 महिन्याच्या कुंडलीमध्ये भविष्य काय काय होऊ शकतं याचा विचार केला जातो. तब्येतीबद्दलच मी विचारलं. मग आरोग्याच्या बद्दलचा भाग आहे तो सुद्धा त्या ठिकाणी निश्चितच धनुराशीमध्ये जेव्हा सूर्य येईल आणि ती तारीख असेल 15 डिसेंबर, त्याच्यानंतर आरोग्याचे प्रश्न असतील तर ते सुटतील. कारण का की रवीच्या राशीत म्हणजे शिवराशीच्या त्रिकोणामध्ये एकच त्याला चान्स आहे की तो त्याचा मित्र म्हणजे धनुरास, आणि त्या ठिकाणी तो चांगल्यापैकी बलवान येईल, कारण तो त्रिकोणामध्ये येईल तेव्हा. म्हणजे इथे वृश्चिक रास आणि धनुरास या 2 राशीचा संबंध जर आपण एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तू या काळामध्ये तुझं आजारपण दूर होईल असं सांगायला हरकत नाही. बरं, शिंदे मॅडम बोला. नमस्कार सर. माझा असा प्रश्न आहे, समजा आता पुढील 6 महिन्यात जातकाला दुबईत एक्सपोर्टचा व्यवसाय करायचा असेल तर मग आपण ते हो सर. बोला 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 पुढचा प्रश्न. हो म्हणजे तेच मग कधी सुरुवात करायची, असं कसं ह्याच्यावरून आपण कसं सांगायचं? ठीक आहे. आता बघा आपल्याकडे कोबल मॅडम. कोबल मॅडम. हा बोला सर. कुंडली काढा ना. हा काढते. मी तुम्हाला तेच विचारणार होते पण तुम्ही काय म्हंटले नाही म्हणून नव्हती. काढते. त्यांचा प्रश्न सोडवायचा आहे ना. हा काढली. आता शिंदे मॅडम असा आहे की तुमचा प्रश्न असा आहे की जातकाला परदेशामध्ये एक्सपोर्ट करायचा आहे, निर्यात करायची आहे, बरोबर आहे की नाही, किंवा आयात करायची आहे असं आपण समजू. तर त्याच्यामध्ये आपल्याला परदेशाचं जे आयात करण्याचा जो काही भाग आहे तर तुम्ही थोडस बघा. दशमात गुरु आहे, हे व्यवसायाचं स्थान आहे, शुभ राशीमध्ये आहे. मग शुभ राशीतला जो काही गुरुचा भाग आहे तो तुम्हाला जर व्यावसायिक काही प्रश्न असतील तर त्यावेळेला तुम्हाला ती तारीख काढायची असेल तर मगाशी मी सांगितलं की 6 महिन्यामध्ये चंद्र अनेक वेळा 6 वेळा साधारणतः सर्व राशींतून प्रवास करणार असेल, बरोबर आहे. तर त्यावेळेला जर समजा गुरुचंद्राची युती होणार असेल, गुरुचंद्राचा नवपंचम योग होणार असेल आणि हा जो गुरु आहे हा धनस्थान सोडल्यानंतर तो धन त्रिकोणामध्ये षष्ठ स्थान आणि दशम स्थानाशी संबंधित आहे. कळलं? धन त्रिकोणातला गुरु आहे ना आता ह्या वेळेचा. त्यावेळेला जर तुम्हाला तारीख काढून द्यायची असेल यदा कदाचित तर तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक पहिलं ऑप्शन आहे वृश्चिक राशीचं, दुसरं ऑप्शन आहे मकर राशीचं. वृश्चिक राशीचं ऑप्शन एवढं आहे की गुरुच्या समसप्त योगामध्ये जेव्हा चंद्र असेल तेव्हा, आणि मग त्यावेळेला गोचरीचा नीचेचा असेल असं समजायचं नाही. त्यावेळेला ती रास स्थिर आहे, कळलं का? कारण का 2, 5, 8, 11 ह्या राशी स्थिर आहेत आणि आता गुरु जे आहे ती स्थिरच आहे. म्हणून तुम्ही बघितलं आत्ताच्या थोड्याशा अवधीमध्ये जेव्हापासून मे महिन्यामध्ये गुरुचं भ्रमण वृषभ राशीमध्ये आलेलं आहे तर त्या ठिकाणी जातकाचं आर्थिक आपल्या देशाचं धोरण हे अतिशय वेगळ्या तऱ्हेने वाटचाल करीत आहे. कारण गुरु हा फायनान्सचा कारक आहे, बरोबर ना. बरेचसे नवीन IPO आलेले आहेत, फायनान्शियल बदल होत चाललेले आहेत, निरनिराळ्या फायनान्स कंपन्या आलेल्या आहेत, फायनान्स लॉन्चिंग झालेलं आहे. मग तसंच जर एक्सपोर्ट करायचा जर त्या व्यक्तीचा हे असेल तर फर्स्ट प्रेफरन्स जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला मकर राशीमध्ये संबंधित ज्या दिवशी चंद्र येईल आणि त्यावेळेला तो 2.25 दिवस तिथे वास्तव्य करेल तेव्हा तो गुरुच्या योगात असेल, जरी तेव्हा गुरु वक्री असेल तरी. ओके सर. मग तो पर्टिक्युलर फक्त त्या अंशाला आला पाहिजे ना, लग्नाच्या डिग्रीला? गुरु सुद्धा लग्नाच्या नाही, गुरु आता त्या लग्नाच्या डिग्रीला येणार नाही, तो नाही येणार. पुढच्या वर्षी येईल. बरोबर. म्हणून तुम्हाला
हे जे हम्म. आहे ना, खगोल माहिती असणं गरजेचं आहे. हो हो खगोल सर, माहिती हो असेल सर. तरच तुम्ही भूगोल करू शकता, अदरवाईज नाही. हम्म. कळलं? मग फक्त आपण चंद्राची डिग्री बघून तो दिवस हो, काढून द्यायचा मकर राशीमध्ये. येस. म्हणून ओके, मी तुम्हाला सांगितलं थँक्यू की सर. चंद्राला हो हो. ऑप्शन्स आहेत. चंद्र गतिशील प्लॅनेट आहे, तर त्यावेळेला त्याचं भ्रमण जे 6 महिन्यामध्ये 72 वेळा, 72 वेळा त्या राशी तो बदलणार आहे. कळलं? अंदाज. हो सर, मग अंदाजे. हो त्यावेळेला हो सर. ऑप्शन असा आहे की गुरुच्या समसप्त योगात, गुरुच्या नवपंचम योगात, फक्त कन्या राशीमध्ये परमिटेड नाही, कारण का तिथे केतू आहे. तर केतू तिथे आहे. हो परमिटेड, सर. हो. तिथे परमिटेड नाही. ओके, थँक्यू सर. धन्यवाद. खूप छान. धन्यवाद. लक्षात आलं का तुमच्या? हो हो सर, सर, लक्षात आलं एकदम आता. व्यवस्थित लक्षात आलं सर. खूप छान लक्षात आलं. तारीख पण काढता येईल. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. केतू असेल राहू असेल तर बघायचं नाही, बाकी आलं नाही लक्षात. नाही नाही, पण नॉट परमिटेड. म्हणजे तिथे तो काय आहे माहितीये का, हे जे छेदन बिंदू जे आहेत ना मॅडम, हे त्या सूर्याला सुद्धा हालचाल करू देत नाहीत. म्हणून अशा वेळेला राहू केतू तुम्हाला, मग ती कुठलीही पद्धती जरी तुम्ही शिकलात तरी सुद्धा तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. कारण त्याच्यासोबत असताना यदा कदाचित तुमच्या व्यवसायाशी, कल्पनेशी, कामाशी यदा कदाचित तिथे काही गोष्टींचं तुम्हाला तिथे त्रास होऊ शकतो, व्याप वाढू शकतात, चुकीचा अंदाज येऊ शकतो, नुकसान होऊ शकतं. हा, भागवत मॅडम बोला. तर म्हणजे आता जसं गुरुचं सांगितलं तर तो चंद्रगुरुच्या युतीत पण तर येईल ना, हो, मी तर सांगितलं येईल ना. तेव्हाही तेही ग्राह्य आहे ना. येस आहे. युतीमध्ये समसप्तक किंवा नवपंचम हे तिन्ही ग्राह्य आहेत इम्पोर्ट येस. एक्सपोर्टसाठी. हा, फक्त एवढंच आहे की कन्या राशीशी जरी ती बरोबर. व्यापारी रास असली हा तरी सुद्धा नॉट ऍडवायझेबल. हा, या पर्टिक्युलर कुंडलीत केतू आहे म्हणून. कारण का आता आपण जे 6 हो. महिन्यासाठी आपण हे करतोय ना, बरोबर. हो पहिलं हो आपण वर्षाचं शिकलो त्यावेळेला. हो 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 सर. कळलं? हो हो कळलं सर. थँक्यू. नेक्स्ट. तर एखाद्या जातकाचा लग्नाचा प्रश्न असेल, विवाहाचा, तर आपण त्याला कसं फलादेश देऊ शकतो की या 6 महिन्यात होईल का? बरोबर. आता बघा की ज्या वेळेला आपण मागे पण चर्चा केली होती, माहिती ना तुम्हाला, आठवतंय? मी नव्हते ना सर, आता मी नवीन जॉईन झाले. नाही 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 नाही, मग तुम्ही जेव्हा त्या दिवशी आला होता तेव्हा तुम्ही सांगितलं की कृत्तिका नक्षत्र, आणि त्या ठिकाणी आपण चर्चा केली होती की त्यावेळेला एखाद्या जातकाचा विवाह झाला होता किंवा झालेला आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला आता बघा ऑप्शन्स काय आपल्याकडे, या 6 महिन्याचं ऑप्शन आहे. तर 6 महिन्याच्या ऑप्शन मध्ये जेव्हा सूर्य हा धनुराशीला येईल त्यावेळेला विवाहाचे योग जुळून येतील. कारण का की तो 7व्या राशीच्या नंतर 8व्या राशीत जाणार, तेव्हा भविष्य सांगता येणार नाही आपल्याला. बरं, धनस्थानामध्ये सूर्य आत्ता आहे, तर आता जर समजा विवाहाचे योग, तर तिथे आपण कल्पना करू शकत नाही, आणि जर झाला तरी सुद्धा तो पीडित असेल. मग त्या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे तूळ रास ही नीचेची आहे त्याच्यामुळे विवाहामध्ये अडचण होऊ शकते. मग तुम्हाला एकच ऑप्शन आहे की तो म्हणजे धनुराशीचा, आणि धनुरास ही गुरुची आहे, तर विवाहाला गुरुबळ अत्यंत आवश्यक लागतं. तर प्रश्नकुंडलीवरती, प्रश्नकुंडलीवरती तुम्हाला धनुराशीमध्ये आणि मकर राशीमध्ये गुरुच्या योगात असेल तर त्यावेळेला विवाहाचा योग जमून येईल. बरं, आता असं जर आपण बघितलं तर थोडस आपण मागे वळून पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा मूळ कुंडली जी आहे ती सिंहलग्नाचीच आहे. अजून ह्या व्यक्तीचा विवाह झालेला नाही, 97चा जन्म आहे. मग हा प्रश्न विवाह संदर्भात पण जातकाला विचारला जातक विचारू शकतो आपल्याला. मग त्यावेळेला तुम्हाला गुरुबळ आणि सूर्याची कनेक्टिव्हिटी ही महत्वाची आहे. कळलं का? आणि प्रत्येक घटना जेव्हा होते ना मॅडम, तर त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलर अंशात्मकच काही गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला हव्यात. म्हणजे सर आता गुरु हा रवी हा 15 डिसेंबरला धनुराशीत प्रवेश करेल, त्यावेळी तो डिग्रीवर आला पाहिजे मग त्याच्या. मग त्यावेळेला डिग्रीवर जाताना तुम्ही बघितलं की आपण 27 अंश जे आहेत
तर ते लग्नबिंदूचे आहेत. कळलं का? म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 12 जानेवारीच्या दरम्यान आपण विचार करू शकतो किंवा 11 जानेवारीला. पण सुरुवात जी आहे एखादी गोष्ट, मगाशी मी ट्रेन त्याबद्दल सांगितलं की बाबा आपल्याला इंडिकेटर दाखवतं की 4 मिनिटात पोहोचणार आहे, 6 मिनिटात पोहोचणार आहे, अरायव्हल डिपार्चर जे काय आहे ते. तर ते त्याला धरून तुम्हाला धनुराशीमध्ये सूर्य जोपर्यंत प्रवेश करणार नाही तोपर्यंत जातकाला तुम्ही सांगू शकता की तुझा विवाह जो आहे तो त्याचा विचार हा 15 डिसेंबर नंतर तू करू शकतो, कारण ही कुंडली 6 महिन्याची असल्यामुळे. बरोबर सर. आणि ह्या कुंडलीचं 6 महिन्याचा जो नियम आहे तर त्याला तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. पुढच्या स्थानाचं भ्रमण आपल्या उपयोगाचं नाही. तर गुरुबळ बघायचं म्हणजे मुख्य पत्रिकेवरून बघायचं ना, की गोचरी नाही, गोचर बघा कसं आहे मॅडम, की मुलीची असो का मुलाची असो, ज्या वेळेला विवाह होतो त्यावेळेला कुठेतरी सप्तम स्थान शुक्र आणि चंद्र हे यांची कनेक्टिव्हिटी असते प्रत्येक विवाहाच्या बाबतीमध्ये. कळलं का? म्हणजे तुम्हाला जर समजा विवाहाचा सल्ला द्यायचा असेल तर शेवटी 6 महिन्याची कुंडली मांडल्यामुळे तुम्हाला ह्या स्थितीचा आधार घ्यावा लागेल. पण बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगतो की ज्यांचं सिंह लग्न आहे, ज्यांचं कुंभ लग्न आहे, ज्यांचं धनु लग्न आहे, अशा लोकांचा विवाह हा जमणं हा साधारणतः जानेवारी ऑनवर्ड्सच असतो. कर्क सिंह बरोबर आहे कन्या. सर, 100%. हा, कारण माझं सिंह लग्न आहे आणि माझं लग्न जानेवारीतच जमलं होतं. धन्यवाद. बोला. तर एक विचारू. हा, बोला बोला. सर समजा हे जातकाला सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर सरकारी नोकरी मिळेल का हे आपण सांगू शकतो का रवीच्या पहिली गोष्ट भ्रमणामध्ये? म्हणजे असं आहे मॅडम की एक तर तुम्हाला ऍटमॉस्फिअर जे काय वातावरण आहे आपल्या देशाचं सरकारी नोकऱ्यांचं, तर सरकारी नोकरी ही मूळ कुंडलीवरूनच पाहिली जाते, 6 महिन्याच्या कुंडलीवरून नाही. आपण त्याच्यामध्ये आणखी एक भाग हे करू शकतो, यदा कदाचित जातकाने परीक्षा दिली असेल तर त्या परीक्षेचा जो काही रिझल्ट आहे किंवा त्याला ते नोकरी मिळेल का, पण त्याला ह्या पत्रिकेवरून सरकारी नोकरी मिळेल असं कथन करता येणार नाही. त्याला मूळ पत्रिकेतले योग जर असतील तर त्या योगाला मी तुम्हाला माहिती देतो. ज्यांचा शनी दशमात आहे, 12व्या स्थानामध्ये आहे, लग्नामध्ये आहे, चतुर्थामध्ये आहे आणि षष्ठात आहे, असे लोक सरकारी कार्यालयाशी संबंधित असतात. पाहून घ्या. हो सर, बरोबर आहे. माझा पण षष्ठामध्ये शनी आहे. मी 40 वर्ष सरकारी नोकरी केली सर, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये. हा, बोला. बरोबर आहे सर, बरोबर आहे. माझा पण आहे, पण मी काहीच केलं नाही सर. षष्ठात शनी आहे पण घरातली नोकरी केली फक्त. रवी पण बघायचा ना, रवी पण बघायचा ना मूळ पत्रिकेत. हो, रवी शनी दोन्ही. पण आता आपण शनी बद्दल विचार करतो. शनी. तर त्या ठिकाणी बघा, प्रशासनाचे 2 ग्रह आहेत, एक सूर्य आणि एक शनी. हे प्रशासकीय सेवेतील ग्रह आहेत. गुरु हा बँकिंग आहे, कळलं का? शुक्र हा रेस्टॉरंट आहे, बुध मल्टिपल इंडस्ट्रीज आहेत किंवा व्यापार आहे. असे हे सगळ्यांकडे सब्जेक्ट सोपवलेले आहेत. प्रत्येकाचे विषय वेगवेगळे आहेत. प्रत्येक ग्रहाला अमुक एक अधिकार देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक सिस्टम मध्ये अधिकार जे आहेत ते प्रदान केलेले असतात. ओके सर, समजलं. थँक्यू सर. तर माझा पण शनी मकरेत आहे, पण काही मी घरगुतीच काम केली. पण सून आहे माझी एसटीपीची मुलगी. आमचा पण षष्ठात शनी आहे, कुंभेत आहे, पण काही नाही फायदा. तुम्ही आता रिटायर झाले का? सर मी एक प्रश्न विचारू?
बोला बोला. माझं नाव पद्मा आहे. पद्मा. तर सर, मी तर आता म्हणजे पहिलंच लेक्चर अटेंड करते मी, म्हणजे तुमचं बेसिक ह्याच्यावरच आहे मी. तर सर, हे तुम्ही सांगितलं की शनी 10-12 लग्न 4 आणि 6 मध्ये असेल तर योग असू शकतो. पण आता एक मॅडम म्हणाल्या माझा योग झाला, एक मॅडम म्हणाल्या माझा योग नाही झाला. मग हे योग फेल्युअर होण्यासाठी सुद्धा काही ग्रह कारणीभूत असतात का पत्रिकेमध्ये? सांगतो सांगतो सांगतो. आता जसं या कुलकर्णी मॅडम म्हणाल्या की माझा शनी आहे पण तो काही मला योग आला नाही, बरोबर आहे. त्याला कारण काय की त्यांच्या घरच्या लोकांनी तशी तयारी केली नाही. त्यांनी काय सांगितलं की नोकरी करायची नाही, त्यांनी सांगितलं हो, लग्न कर. बरोबर आहे. बरोबर आहे ना. म्हणजे मला आता बँकेतला कॉल आला तर पण पाठवलं नाही. मग आता म्हणजे कोणी रिजेक्ट केलं? घरच्या लोकांनी. पण हे पण कसं कॉल तर बघायचं पत्रिकेत? आस्ते आस्ते तुम्हाला कळेल. अजून आमच्याकडे शिकल्यानंतर आता हो ओके सरकारी सर, नोकरी थँक्यू. मिळेल. नोकरीत 100% मिळते. शनी हा कदाचित कनिष्ठ सेवा देईल पण नंतर प्रमोट करेल. आता कनिष्ठ सेवा समजा लागली तर त्या ठिकाणी त्याला यथा कदाचित आणखी वेगळ्या डिपार्टमेंटला त्याला काम करावं लागेल. जरा माईक बंद करणे, वेगळ्या डिपार्टमेंटला काम करावं लागेल. पण सरकारी नोकरी मिळते. आपल्याकडे बरेचसे अधिकारी होते, त्यांचा 1941च्या दरम्यानचा जन्म शनी नीचेचा होता, म्हणून ते सरकारी संबंधित मिनिस्टर पण होते, नंतर कमिशनर पण होते, IAS पण झाले. असं सगळं पण सरकारशी संबंध येतो. थँक्यू सर विचारलं. सर, माझ्याही मिस्टरांचा शनी दशमात आहे वृषभेचा सर. पण घरगुती कारणामुळेच नाही मिळाले सर जॉब. सरकारी मिळत होता पण नाही मिळाला. घरगुती कारणच आहे त्याला पण. हो ना. होय सर. आता त्याला काय करणार? मग ते परीक्षा पास झाले, विषय झाला, तिथे नाही, त्यांनी अनुकंप सांगितलं तत्वात मिळत होती वडिलांच्या जागेवरती, पण ओके, घरगुती कारणामुळे नाही मिळाली सर. म्हणजे हो काहीतरी होतच ना, म्हणजे होय होय अपॉर्च्युनिटी सर. होती ना. होती सर, चांगली ऑपॉर्च्युनिटी होती सर. ZP मध्ये लागत होते सर. मग आता जे ट्रेन आली आणि आपण बसलो नाही तर संधी गेली. बरोबर आहे. नाही तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये आता असते सर. मग ट्रेनला दोष द्यायचा नाही. नाही, होय. बरोबर सर. सर, माझा पण लग्नी शनी आहे आणि गव्हर्नमेंट जॉब करते सर. व्हेरी फाईन, गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नियम माझा बघा पण असं लग्न आहे. शनी आहे सर, पण अजून जॉब साठी ट्राय चाललाय. साहेब, आता कुठल्या जॉब मध्ये हल्ली सरकारमध्ये नोकऱ्या फार कमी झाल्या. आता एक दिवस सरकारच बंद होणार आहे. म्हणजे सरकारी नोकरीसाठी फक्त पोलीस आणि हॉस्पिटल याच्यामध्ये सरकारी भरती होईल, बाकी कशात होणार नाही. जिल्हा कार्यालयामध्ये सुद्धा आता प्रायव्हेट नोकरी आलेली आहे. आणि MPSC, UPSC याच्यामध्ये नोकऱ्या मिळतील, बाकी आता जनरल मिळणार नाही. रेल्वेची आता भरती आलेली आहे, पण ती आता कुठून कोटा कुठला लागतो ते देवाला माहिती. ज्याचं नशीब असेल त्याला पास होईल. म्हणून नशीब शनी आणि रविवरती आहे एवढं लक्षात ठेवावं. आपल्याला नशीब शिकायचं आहे, बाकी काही नाही. पण सर, जसं शनीचं सांगितलं तुम्ही की 10, 12, 1, 4, 6 मध्ये असेल, तेव्हा तसं रवीची पोझिशन काय असेल तर सरकारी नोकरीचा योग येतो? दशमात लग्नात रवीला जी रवी स्थान सुद्धा. रवी प्रभावी असेल ना, तो दशमात आणि लग्नात. अच्छा, तर हो सर, सरकारी नोकरीचा माझा योग होता येतो. सर दशमात रवी आणि 12वा शनी. तर सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये होते मी. होते ना तुम्ही? हो. मग आता पेन्शनवर पण आहात ना? हो, पेन्शन. मग तर हे चंद्रापासून पण बघायचं का? कारण माझी एक नाही मैत्रीण नाही का, मैत्रीण आहे, तर तिचा लग्नापासून तृतीयक शनी आहे, नाही पण नाही, चंद्रापासून चौथा आहे, नाही का? नाही नाही, चंद्रापासून. मध्ये एक विचारू? हा, बोला. तर एकादशामध्ये शनी आहे, पण तो जेव्हा चलित कुंडली बघतो तेव्हा तो व्ययात असतो. तर मग सरकारी नोकरीचे काही चान्सेस असतात का? बघा, भावचलित हा जो प्रकार आहे ना, हा एक ओढून ताणून आणलेला प्रकार आहे. भावचलित हा जो भाग आहे
हा वेगळ्या पद्धतीने तयार केला जातो. शेवटी तो नक्षत्र बदल होत नाही, फक्त तो भावामध्ये आपल्याला पाहता येतो, पण नक्षत्रामध्ये तेच असतं. कळलं? ज्या राशीतलं जे नक्षत्र असेल त्या नक्षत्रामध्ये जर ते स्थान असेल तर तुम्हाला त्याचा फलादेश करायचा असतो. कधी कधी एखाद्या वेळेला ग्रह भावचलितामध्ये बाहेर जातो, पण नक्षत्र काही सुटलेलं नसतं, नक्षत्र तेच असतं. गॉट इट? ओके सर. हा सर, समजलं. थँक्यू सर. बर, आता आणखी म्हणजे तुम्हाला सर्व तऱ्हेचे प्रश्न जे आहेत ते ह्या जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या तऱ्हेने हे 6 महिने जातील याचा विचार करायसाठी म्हणून आपण ही पत्रिका मांडली होती. तर इथपर्यंत आता जे काही प्रश्न उत्तर झाली त्या प्रश्न उत्तरामध्ये तुमचा अभिप्राय काय आहे? कळलं का व्यवस्थित? खूप छान कळालं सर. कळलं सर्व सर. प्रकारचे हो एकदम छान हो सर. समजावून सांगितलं सर. सर, त्याबद्दल एक प्रश्न धन्यवाद. विचारू? धन्यवाद. सांगायचं आहे की धनस्थानामधला दशमातला गुरु बलवान आहे. ज्या लोकांनी कल्पना मांडलेली आहे की ज्या स्थानामध्ये गुरु असतो त्या स्थानाचा नाश होतो, हे खोडून टाका, त्याचा काही उपयोग नाही. कळलं? तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे दशमातल्या गुरुचा फलादेश हा अत्यंत चांगला मिळतो, हे निश्चित आहे. सर, पण दशमातला गुरु जॉब स्विच करायला लावतो म्हणतात, ते बरोबर आहे का? हा, आता कसं आहे बघा, सांगतो, धीरूभाई अंबानी पहिला नोकरी करत होते, त्याच्यानंतर ते स्वतः व्यावसायिक झाले, नाही तर आज एवढे मोठे झाले असते का? मग त्या गुरुने त्यांना फलादेश दिला ना. म्हणजे फॉर बेटरमेंट. येस, इट इज. स्विचिंग ओव्हर फॉर बेटरमेंट. येस, गुरुच्या बाबतीमध्ये जर तुम्ही फलादेश बघितलात ना मॅडम, तर गुरु सप्तम स्थान सोडल्यानंतर इत्यादी सर्व ठिकाणी तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतो. कळलं? फक्त सप्तम स्थानामध्ये थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. बाकी पूर्ण 11 स्थानं जी आहेत त्या 11 स्थानामध्ये तुम्ही जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला गुरु सोडवण्यास मदत करतो. आणि त्या स्थानाचा फलादेश सुद्धा जातकाला निश्चित, जरी तो अष्टमात असेल तरी. अच्छा, फक्त गुरु तरी चांगला. जर समजा यदा कदाचित कुयोगामध्ये आला तर गुरुला इट इज कंट्रोल बाय समबडी, म्हणजे रवी आहे, शनी आहे, किंवा केतू आहे, किंवा राहू आहे, ह्याच्याबरोबर गुरुचं साधारणतः मत चांगलं होत नाही, म्हणजे त्याला ते अधिकार पूर्णपणे देता येत नाही. जसं की आपल्याकडे पूर्वी एक मंत्री होते, तर ते कोणाच्यावरती तरी डिपेंडंट होते, त्यांनी हात काढून घेतला, मंत्रिमंडळ कोसळलं. म्हणजे अशा तऱ्हेचा भाग तयार होतो त्याला, कारण गुरु शनीची युती ही असल्यामुळे. आणि असे प्रकार भरपूर झाले. लोक एकमेकाच्या जवळ जातात आणि नंतर परत दूर होतात, तर त्याला कारण सुद्धा गुरु शनीच्या युतीमध्ये असा प्रकार घडतो. मग तो व्यावसायिक पण घडतो, राजकारणामध्ये पण घडतो, नोकरीमध्ये पण घडतो. कारण का की त्यावेळेला अकॉर्डिंग टू लाल किताब ती धर्मकुंडली तयार होते म्हणून. तर आपण लाल किताबावर पण विश्वास ठेवता का? म्हणजे त्याच्याप्रमाणे पण शिकवता का? तुम्ही शिकलात ना मॅडम? नाही, लाल किताब मी जास्त नाही बघितलेलं, म्हणजे मुळात, कारण बहुतेक जण म्हणतात की ते काही विशेष हे नाहीये, म्हणजे विश्वास ठेवत नाहीत लोक म्हणून. नाही, असं नाही. लाल किताब जर शिकलात तुम्ही, मी आता चालू करणार आहे, तर तुम्हाला सांगतो वन ऑफ द बेस्ट रिझल्ट आहेत आणि अतिशय कॉन्क्रीट आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्ती काही शोधण्याची आवश्यकता नाही आणि अतिशय असं क्विक सगळे रिझल्ट मिळतात. फक्त कसं आहे, कुठलाही विषय जो आहे ना मॅडम, तो तुम्हाला वाचता आला पाहिजे. आता जसं की आपण तमिळ वाचू शकत नाही, कारण आपण मराठी आहोत, महाराष्ट्रीयन आहोत, तर त्या लिपीतली भाषा आपल्याला कळत. असं लाल किताबची भाषा जी आहे ती भिन्न आहे, पण रिझल्ट ओरिएंटेड आहे, एवढं नक्की. कारण पंडितजींनी जे बनवलं ते त्यांच्या विचारांनी बनवलं. त्यांनी कुठल्या तरी फायदा मोबदला वगैरे असं काही नाही, पण त्यांनी, तुम्हाला सांगतो, एकमेव व्यक्ती आहे की जसं मी हातावरून पत्रिका बनवतो, तळ हातावरून पत्रिका बनवायला लाल किताब शिवाय दुसरी सोय नाही. अच्छा, एक प्रश्न विचारू? हा, बोला.
सर थोडं आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे की ग्रह आणि नक्षत्र वरती असतात म्हणजे म्हणजे ह्याच्यामध्ये आकाशामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये त्याचे रिसिव्हिंग पॉइंट्स असतात म्हणजे आपल्या शरीरातही ग्रह असतातच असं म्हटलं जातं प्रत्येक चक्रामध्ये वेगवेगळ्या किंवा बॉडीत कुठच्याही पार्ट्समध्ये. तर त्या एंड वरनं जेव्हा कोणती ऍक्शन होते आपल्या कर्माच्या ऍक्शन बद्दल ते काय पनिशमेंट देतात किंवा रिवॉर्ड देतात तर तो आपल्याकडे एक रिसिव्हिंग पॉइंट लागतो बॉडीमध्ये. तर तो होणार. तर आता तुम्ही लाल किताब हा शब्द वापरला तर रेमेडीज हा नेहमी तो रिसिव्हिंग पॉइंटची ही चेंज करतात का म्हणजे प्रखरता किंवा आता रेमेडीज हा कमर्शियल पार्ट आहे मॅडम, कळलं का? पण लाल किताब ही जी विद्या आहे तर त्याला पर्टिक्युलर एक प्लॅटफॉर्म आहे, कळलं का? त्या प्लॅटफॉर्म वरती त्यांनी भरपूर काही विचार करून तो जो अभ्यासक्रम आहे तो बनवलेला आहे. आता उदाहरणार्थ की तुम्ही कुठेशी राहता? मी कॅलिफोर्निया अमेरिकेत राहते. ओके फाईन. आता कॅलिफोर्नियाला जर तुम्ही राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे, वेदर वेगळं आहे, ऍटमॉस्फिअर वेगळं आहे, कळलं की नाही? इट इज युअर प्लॅटफॉर्म. म्हणजे त्या ठिकाणी तो प्लॅटफॉर्म काय तुम्हाला रिप्लाय देईल तसं लाल किताब मध्ये सुद्धा ज्या राशीमध्ये ग्रह असेल तर त्या राशीमधला ग्रह न पकडता कालपुरुषाची कुंडली मांडून त्याच्यावरती सगळे ग्रह जे आहेत जसे आले असतील तसे त्याची मांडणी करायची असते. मग जर समजा राहू मिथुनेचा जरी आला तरी तो परिवर्तित होतो मेषेला, आणि तो मिथुनेचा राहू लग्नी जरी आला तर आपण म्हणतो उच्चीच आहे, पण जर तो लग्नी असेल तर त्याला मेष प्लॅटफॉर्मच मिळतो. अच्छा. सो जे रिसिव्हिंग पॉइंट्स आहेत आपले ते परावर्तित करतात थोडक्यात ते इफेक्ट्स. परावर्तित याचा अर्थ थोडस सांगतो तुम्हाला मी की शेवटी ऍस्ट्रॉलॉजी जी आहे ते लॉजिक आहे नंबर 1. पण ह्या सगळ्या जीवसृष्टीवरती आकाशामधील असणारं जे काही आपल्या जवळचं आहे, जसं तारामंडळ जे आहे, खगोल आहे, तर आपली पृथ्वी एका ठिकाणी लोकेट झालेली आहे, कळलं का? तर अशा अनेक पृथ्व्या आपल्या याच्यामध्ये आहेत, पण त्याच्यावरती वस्ती आहे का नाही ही अजून कल्पना नाही, शोध नाही. पण आपलं तारामंडळ हे आपल्या जवळचं आहे. म्हणून त्या ह्याच्यामध्ये जे तारा, तुम्ही जर भागवतम वाचलं असेल तर तिथे असं सांगितलेलं आहे की तुम्हाला नंबर ऑफ सूर्य आहेत, हा सूर्य काहीच नाही, याच्यापेक्षा भले मोठे सूर्य आहेत. मग त्या सूर्याच्या जवळपास असणारी उत्पत्ती त्याच्यावरती परिणाम जे होतात तर ती नक्षत्राची शृंखला ही पूर्णपणे आपल्यावरती ताबा घेते आणि ज्या वेळेला जातकाचा जन्म होतो त्याच्यावरती त्याचा परिणाम त्या जातकावरती होत असतो. मग गिव्ह अँड टेक. मग ज्या वेळेला ते ग्रह तुम्हाला पूर्वकर्मानुसार जे काही डिलिव्हर करत असतात तर ते डिलिव्हर कसे होतात तर वाया मून, म्हणजे चंद्रापासून आपल्याला सर्व शक्ती प्राप्त होतात. म्हणून चंद्र हा जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवणारा मेसेंजर आहे. ओके ओके. सर बेंद्रे बोलतोय. बोला. तुम्ही आता म्हणलं की सप्तम स्थान सोडून गुरु सगळीकडे चांगलाच असतो म्हणून. आता षष्ठ स्थानात स्थानामध्ये असं आहे, सांगतो मी सगळे गुरु सांगतो तुम्हाला. आता मला सांगा, तुमचं लग्न झालंय आणि तुम्हाला पुरोहितांनी लग्न लावून दिलं त्यांच्या मार्फत, बरोबर आहे की नाही? त्यांना तुम्ही घरी आणलं का? पुरोहितांना नाही. नाही ना. तसंच त्या ठिकाणी गुरुचं सप्तम स्थान हे जे आहे त्यांना पोषक नाहीये, कारण का की ते सगळ्या स्थानामध्ये तुम्हाला फलादेश देतील. जसं मोक्ष त्रिकोण जो आहे तो 4, 8, 12चा आहे, तर गुरु हा मोक्षाला आवडतो, कारण ते त्या ठिकाणी मोक्ष करण्यासाठी प्रोसेसिंग आहे, प्रोसिजर आहे. कारण का की चतुर्थामध्ये तो भरभरून देतो, अष्टम स्थान सुखाने मरण देतो, 12व्या स्थानामध्ये मनशांती देतो, अशा तऱ्हेचा तो त्रिकोण आहे. लग्नाचा त्रिकोण जो आहे तो धर्म त्रिकोण आहे, 1, 5, 9चा. लग्नात गुरु असेल तर संततीला सुख मिळतं, भाग्याला आनंद मिळतो. भाग्यात गुरु असेल तर त्या ठिकाणी लग्नाला एक मान्यता मिळते, मानसन्मान मिळतो, आदर तिथे मिळतं. जर तो त्या ठिकाणी दशमात आला तर तो धनत्रिकोणामध्ये असतो, तर गुरु हा आर्थिक कारणाचा कारक आहे आणि अर्थकारणातून ते षष्ठ स्थानाची त्याची दृष्टी आहे, तर त्याला नोकरी पण मिळते आणि अर्थसंग्रह पण चांगला होतो. आणि षष्ठ स्थानात गुरु असेल तर
षष्ठस्थानात ते सांगितलं तुम्हाला, अर्थ त्रिकोणातला आहे ना, अर्थ त्रिकोणात 2, 6, 10 मधला. 2, 6, 10 अर्थ त्रिकोण आहे. मनुष्य लवकरात लवकर कामाला सुरुवात करतो. अच्छा, म्हणजे वाईट काही होत नाही, म्हणजे षष्ठ स्थानातला गुरु. मी काय म्हटलं वाईट नाही नाही, वाईट म्हणजे षष्ठ स्थान हे प्रकृतीचं रोगाचं स्थान, शत्रूंचं स्थान पण आहे ना. हो बरोबर आहे, पण गुरु हा कॉम्प्रोमाइज स्क्वेअर अप करणार आहे. सकाळी जेव्हा आपण शेअर बाजारमध्ये सौदा करतो, नंतर स्क्वेअर अप करावा लागतो. त्याचं तत्व गुरुपाशी शेअर बाजारासारखं. हा, म्हणजे स्क्वेअर अप करावा लागतो ना. आता मला सांगा की तुम्ही बेंद्रे आहात. हो. आता मी तुमच्याशी चांगलं बोलतोय, कारण माझ्याकडे गुरुची तत्व आहेत, म्हणून मी स्क्वेअर अप करतो ना, नाही का? हो, फक्त सप्तम स्थान सोडलं तर सप्तम स्थान एवढं प्राधान्य देत नाही, कारण एक तर सप्तम स्थान जे आहे ते वैवाहिक जीवनाचा आनंद घेणार आहे आणि तो वानप्रस्थ आश्रमाचा कारक आहे, तर कसं चालेल? बरोबर आहे, दोन्ही तत्व वेगळीच आहेत, भिन्न आहेत. दॅट इज द लॉजिक. इट्स अ आणि लॉजिक. मग गुरु आणि शुक्र एकत्र असले तर मग अजून वाईट का? नाही, वाईट नाही. आता तो देवानांश ऋषीनांच आणि दैत्यांचा गुरु एकत्र आला तर त्या गुरुला भ्रष्ट करेल तो. बरोबर आहे, म्हणजे दैत्य आणि देव. जरी गुरु आणि शुक्र जरी शुभ ग्रह असले तरी गुरु शुक्र युती सप्तम स्थानात असेल तर तुम्ही म्हणता तसं देव आणि दैत्य हे दोघं बरोबर आले, त्यामुळे न्यूट्रलाइज होऊन जाईल सगळं. पहिली गोष्ट म्हणजे असा आहे नियम आहे बेदरे साहेब, की गुरुला आणि शनीला एकटं आपलं. बघा तुम्ही, पुरोहित आपलं पितांबर नेसलं, कार्य पूर्ण झालं, त्याच्यानंतर त्यांचं जे सामान आहे ते घेऊन आपल्या बाहेर निघतात. तसं गुरु आहे तो एखाद्या राशी, जसं आता वृषभ राशीमध्ये गुरुचं भ्रमण चालू आहे, तर ती राशी पूर्णपणे शुद्ध करून ते बाहेर निघणार. आता त्यांनी मेष राशी शुद्ध केलेली आहे, कारण गुरुचं आगमन ज्या राशीमध्ये होतं त्या राशीमध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की गुरु ज्या राशीतून एक्झिट होईल त्यावेळेला त्या राशीचं शुद्धीकरण होतं, जर राहू केतू तिथे येणार नसतील तर. बरोबर आहे, असं आहे. मग आता आपण आपल्या गुरुजींना आपण घरी बोलवतो, त्यांची पाया पडतो, नमस्कार करतो, वंदन करतो, त्यांचे पाय धुतो आणि त्याच्यानंतर त्यांना स्थानापन्न करतो, त्यांचं म्हणणं ऐकतो, त्यांची कथा ऐकतो आणि नंतर त्यांना निरोप पण देतो. गॉट इट? बरोबर, कळलं. आपण त्यांना परमनंट या म्हणून बसत नाही, तुमचं काम झालं आता निघा तुम्ही. आता आपण तोंडाने बोलत नाही पण आपण दक्षिणा किती म्हणतो आणि मग त्यांना बाय बाय करतो. गुरु दक्षिणेचा अधिकारी आहे. ऐका, गुरुची अपेक्षा इट इज, म्हणजे त्यांची अपेक्षा आहे मला दक्षिणा मिळावी आणि हक्क आहे तो. बरोबर, कळलं. हक्क आहे. ओके सर, थँक्यू. सर, मगाच्या अनुषंगाने अर्धवट राहिला होता माझा प्रश्न, की तुम्ही म्हणला चंद्र हा मेसेंजरचं काम करतो, थोडक्यात अशा टाईप सांगितलं तुम्ही. तर चंद्र हा मनाचा कारक आहे, तर मनाच्या कारकामध्ये जर तुमचं मन स्ट्रॉंग झालं, म्हणजे थोडक्यात साधू संत आपण जर बघितले तर ते निर्विकार असतात, म्हणजे त्यांच्या मनामध्ये तरंगच येत नाहीत कुठच्याही इमोशन्सचे. तर मग अशा वेळी जेव्हा ग्रह इफेक्ट करून जातात, ग्रह तर इफेक्ट नक्कीच करत असणार, पण ते जातात जेव्हा, तेव्हा त्या माणसाला त्रास होत नाही ना, हे बरोबर आहे ना? तर मग बोला, तुमचा प्रश्न माझं उत्तर आहे माझ्याकडे, बोला. तर थोडक्यामध्ये मला हे विचारायचं की जसं की आता मी एक ग्राफोलॉजिस्ट आहे समजा, तर उजव्या हाताला तुम्ही राईट अपवर्ड लिहिलं तर तुम्ही मटेरियल वर्ल्ड मध्ये असता, आणि लेफ्ट आणि हे लिहिलं तर तुमच्याकडे ते इंट्युशन पॉवर्स आणि सेंट पॉवर्स वाढतात जास्त. मग त्यावेळी त्यांचं चंद्र स्ट्रॉंग होतो आणि ते हे सगळं इग्नोर करायला शिकतात का? नाही, असं नाही. चंद्र हा, मी तुम्हाला त्याची कल्पना पहिला देतो. चंद्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा प्लॅनेट आहे. त्याच्यापासून जे काही किरणं जी आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचवली जातात. म्हणजे तो आपल्याला जे देतो तो कसा देतो, तर मूळचा चंद्र आपला जसा असेल तसा, कळलं का? त्याच्यावरून आपल्याला ते सगळे जे काही ग्रहांचे फलादेश आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम चंद्र, मग बॅड ऑर गुड व्हॉट एव्हर इट इज, बरोबर आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जे तुम्ही संतांचं नाव सांगितलं तसं
त्या चंद्राचं वर्णन जे आहे, दधी शंख तुषाराभ शिरो दार्णव संभव, म्हणजे शिवाच्या मुकुटावरती जो चंद्र आहे तर त्याची ती निशाणी आहे की ते शिव आहे आणि तो जलतत्वाचा आहे आणि शिवाला जलाचं अत्यंत म्हणजे जवळीक आहे, म्हणून चंद्र हा जलतत्वाचा आहे. दुसरा भाग असा आहे हाय टाईड अँड लो टाईड. तर हाय टाईड अँड लो टाईडच्या वेळेला बघितलं तर आजची तिथी कोणती असेल त्या तिथीचे 3 भाग केले तर तुम्हाला त्या काळामध्ये तुमच्या प्रांतामध्ये तुम्हाला ओटी आणि भरणी भरती ही तुम्हाला आढळेल. मग आजचा चंद्र चतुर्थीचा आहे का तृतीयाचा आहे याच्यावरती अवलंबून. कळलं? परवा आता पौर्णिमा परवा झाली ना, म्हणजे आजची प्रतिपदा आहे का द्वितीया आहे? आज तृतीयेचा चंद्र आहे. मग तृतीयाचा चंद्र आज 24 ते 72 केले ना मॅडम, तर रात्री 12 वाजता भरती असणार. अच्छा, ओके, ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. आता तुम्ही समुद्राजवळ राहत असाल तर जाऊन आम्ही आता बँड्राला जाऊन बघतो भरती कधी येते. इकडे कठीण आहे सर, इथे रात्री बाहेर नाही, नाही तिथे सुद्धा आता तुम्ही कसं आहे माहितीये का मॅडम, की तुम्ही पॅसिफिक मध्ये राहता का अटलांटिक मध्ये राहता त्याच्यावर अवलंबून आहे. तर तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोला राहत असाल तर पॅसिफिक मध्ये राहता. कळलं का? आणि ह्या बाजूला राहत असाल वॉशिंग्टन आणि त्या साईडला तर ते अटलांटिक मध्ये येतात, ओरलांडो वगैरे. थँक्यू सर. थँक्यू. आणि त्याच्यामध्ये सायन्स सांगतो तुम्हाला मी. अटलांटिक मध्ये जेव्हा आता आपण हिंद महासागर मध्ये आहोत तर हिंद महासागरच्या समुद्राची भरती आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण त्या ह्याच्यामध्ये जर जेव्हा तुम्ही पॅसिफिक मध्ये असता तर कदाचित पाणी समुद्रातलं आपल्या आतमध्ये शिरतं. असा हा सायन्सचा नियम आहे. आपल्या आतमध्ये म्हणजे आपल्या ओके, जमिनीवर. ओके. जर कदाचित तुम्ही जर इथे गेलात ऍम्स्टरडॅमला, तर ऍम्स्टरडॅमला बिलो सी लेवल घरं आहेत. समुद्राच्या सपाटीपासून खाली असणारी घरं आणि ती लाकडाचं फाउंडेशन टाकून बनवलेली आहेत 1000 वर्षापूर्वी. बरोबर आहे, बरोबर सांगताय सर, बरोबर. आय हॅड बीन 24 कंट्रीज इन माय लाईफ. हो हो हो, ओके, ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू. बरं, ठीक आहे. आता बराच वेळ झालेला आहे. आणखी काही प्रश्न असतील तर सोडवूया. तुम्हाला हा जो काही भाग आहे आपण सुरू केलेला आहे त्याच्यानंतर चव्हाण मॅडम तुम्ही जरा उपदेश करा काही तुमचं हे साहित्य. काय सर उद्याच्या क्लासचं? हा, उद्या परवा तरी मंगळवारचा क्लास आहे ना तुमचा? हा, मंगळवारी 24 तारखेपासून क्लास आहे. कुंडली वाचनचा 600 रुपये फी आहे. 10 लेक्चरचे रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये. किती? 1 लाख रुपये? 600 रुपये सर. मी ऐकलं लाखो रुपये फी आहे. त्याचं रेकॉर्डिंग कुठे मिळेल मॅडम? रेकॉर्डिंग मिळणार युट्यूबला. मी पाठवणार, ईमेल थ्रू पाठवणार. अच्छा, कारण कालचं जे डेमो लेक्चर झालं तुमचं प्रास्ताविकाचं त्याचं मिळेल का रेकॉर्डिंग? युट्यूबला टाकलंय. अच्छा, मी सुट्टी घेऊ कुठल्या का? ह्याच्यावरती? आपल्या अभिषेक ऍस्ट्रॉलॉजी वरतीच? नाही, मी माझ्या ह्याच्यावरती आहे. मी तुम्हाला मला हाय करा. कारण मी नवीन आहे ना, मी कालचं पहिल्यांदाच अटेंड केलं. हा, मी पाठवते ना तुम्हाला व्हॉट्सअपवर. ओके ओके, चालेल. थँक्यू. ते काय प्राईम मिनिस्टर आहेत ना, त्यांचं चॅनल वेगळं आहे. आम्ही आपलं सर मी क्लासमध्ये सुट्टी घेतो. बर, ओके ओके सर, धन्यवाद सर. धन्यवाद. बर, पुढे आणखी कोणाला काही प्रश्न? सर माझं नेट जात असल्यामुळे मला जातकाची जन्मतारीख आणि हे कळालं नाही. जन्मतारीख आता वाचून शिवलकर मॅडम, 21/9/97 सकाळी 6 वाजता मुंबई. बर, थँक्यू मॅडम. थँक्यू. हा, बोला शिवलकर मॅडम. सर तुम्ही गुरुबद्दलचं विवेचन केलेलं कळलं, पण तरी पण सप्तमात असेलच तर उपाय काय? नाही, उपाय वगैरे हे डिपार्टमेंट जे आहे ते चव्हाण मॅडम कडे. उपायाबद्दल मला काही माहिती नाही. उपाय एवढाच आहे की नवऱ्याच्या नादाला लागायचं नाही.
का हे सर सांगायचं मला म्हणून विचारलं. सर आपण खरं आहे. तो गुरु सांगितलं शिकवणारा ग्रह आहे ना सप्तमात, शिकवत राहणार सारखा. थँक्यू काय मॅडम. म्हणता थँक्यू सर. रामा मॅडम, काय सर म्हणता तुम्ही? हा, सर आपण सांगितलं ना की गुरु जिथे असणार तिथे स्थान शुद्धी करून जाणार. सर वृषभ मध्ये लय पनिशमेंट देतात आता आहे तर कधी आता जाणार आहे. आता तुम्हाला सुधरवत जाणार ना तो. लय पनिशमेंट लय भारी दिलेली आहे सर. असं कसं होईल ते? दुसरे मी काय सांगितलं त्याला ऑप्शन काय आहे हा की तो कुठल्या योगामध्ये आहे. हा पण सर तुमचं सांगितलेलं एकदम 100% खरं आहे. पनिशमेंट गुरु देणारच ना, शुद्धी करून म्हणून करून जाणार. हा मग 100% राईट आहे सर. आता समजते की कसाला असं आहे. येस. बरं, पुढे आणखी. सर गोचरीचा गुरु जर सप्तमावरनं जात असेल तर सप्तम स्थानातून तरी सुद्धा कधी कधी आपल्या जोडीदाराबद्दल काही वेळेला काही प्रश्न उपस्थित होतात. आणि तिथे कसं आहे बघा, तुम्हाला सांगतो मी, गोचरीचा गुरु कोणत्या वयात जातो. आता आपल्याकडे वानप्रस्थ आश्रम म्हणजे काय, तर वन की ओर असं शास्त्रात सांगितलंय. वन की ओर म्हणजे वानप्रस्थ. त्याला कदाचित जोडीदाराच्यावरती दुर्लक्ष होतं किंवा त्याचे प्रश्न उपस्थित होतात, पोटाचे विकार होतात, अपचन होतं, गुरु डायजेस्ट नाही करू शकत. कळलं का? पण मग आपण म्हणतो डायजेशन. ना की लग्नाचा योग येतो त्यावेळेला, ज्यांचं लग्न झालेलं नाही, विवाह झालेला नाही. आता लग्न नाही झालं तर त्यावेळेला गुरुची दृष्टी सप्तम स्थानावरती जरी असेल तर त्या ठिकाणी लाभातला गुरु आहे, लग्नातला गुरु आहे, पराक्रमातला गुरु आहे. अशा वेळेला सप्तमातला गुरु आहे तर त्या ठिकाणी विवाह जमण्याची संधी मिळते, योग येतात. पण म्हणजे गोचरीचा गुरु चांगला ठीक आहे म्हणजे सप्तमातून जाताना. हा, मग तो काहीतरी तुम्हाला लोकांची ओळख करून देईल, नवीन लोक भेटतील. आता लग्न झालं म्हणजे नवीन नातेवाईक आले की नाही. हो हो हो, बरोबर. असं आहे. ओके सर. गुरु हा वाढ करून देणारा ग्रह आहे, त्याच्यामुळे नवीन लोकांमध्ये कुटुंबामध्ये वाढ. येस, एक्झॅक्टली. गुरु संततीचा कारक आहे म्हणून कुटुंबामध्ये एखादं अपत्य जन्माला येतं. हो हो सर, समजलं. थँक्यू सर. थँक्यू. नेक्स्ट. आता चव्हाण मॅडम, तुम्ही स्वागत काही केलेलं नाही, जरा अभिप्राय द्या आणि हळदणकर मॅडम देतील, मग कुबल मॅडम समारोप करतील. हो सर, अतिशय सुंदर क्लास झाला नेहमीप्रमाणेच. आणि ज्या महिन्याची तिथी असते त्याच्या पुढच्या महिन्याची तीच तिथी घ्यायची, नक्षत्र पण तेच घ्यायचे, लग्नाची डिग्री तेच येईल असं नाही मॅडम. नक्षत्र कॅनॉट. नक्षत्र तेच नाही येणार ना, कृतिका नाही येणार. रवी त्याच डिग्रीचा घ्यायचा आणि रवी कुंडली सांगायची. येस. रवी परत सांगतो मॅडम, रवी त्याच राशीचा येईल असं नाही. मगाचा रवी वेगळा होता. फक्त लग्न सिद्धांत महत्वाचा आहे. गोचरीने रवी त्याच डिग्रीचा घ्यायचा, ज्या डिग्रीचं लग्न आहे ते. नाही, लग्न पहिला स्पष्ट करायचं. लग्न स्पष्ट केल्यानंतर जो रवी उपलब्ध असेल तो. पण रवी पण जर समजा तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित केला तर डिग्रीचा रवी घ्यायचा ना. हो. आणि शनी पण तुम्ही सांगितलं दशमात, व्ययस्थानात, लग्नात, चतुर्थात आणि षष्ठात बँकेची म्हणजे गव्हर्नमेंट जॉब देतो, हे बरोबर आहे एकदम. म्हणजे खूपशे पॉइंट चांगले सांगितले. गुरु सप्तमात नसावा आणि बाकी ठिकाणी चालेल, तर सगळं छान सांगितलं सर. आणि चंद्राबद्दल जे काही सांगितलं आज तुम्ही, चंद्र कसा पृथ्वीच्या जवळचा आहे आणि मेसेंजरचा कारक आहे, ते खूप सुंदर सांगितलं सर. आणि नेहमीप्रमाणे छान झाला सर, खूपशी माहिती कळली. ऑर्बिट आहे ना, त्या ऑर्बिट मध्ये जी ग्रहाची ग्रहमाला आहे ते ग्रहमाला आपल्यावरती इफेक्ट करते. आणि क्लासला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी या सर्वांनी. 24 तारखेपासून मंगळवार पासून क्लास सुरू होईल. नेहमी म्हणजे मेसेज टाका. चालेल.
ठीक आहे, ओके, थँक्यू. बरं, हळदणकर मॅडम, आणखी कोणाला काही बोलायचं आहे का? हो सर, मला थोडं एक विचारायचं होतं. बोला. मी सर आज पहिल्यांदाच जॉईन करते, तर मला नीट माहिती नाही म्हणून मी विचारते की नोट्स असं काहीतरी तुम्ही म्हणाला होता, तर नोट्स पण मिळतात का क्लासच्या रोजच्या? नाही, मी तुम्हाला माझ्या अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीच्या नोट्स आहेत ना त्या पाठवेन, आणि तुम्ही जे जे विषय आमच्याकडे शिकणार आहात, जसं ह्या कुंडलीचं प्रॅक्टिकल हे आहे तर त्याच्या नोट्स नाहीत, पण समजा बरं. सर्वतोमुख चक्र आहे, टॅरो आहे, त्याच्यानंतर एंजल्स आहेत, ह्याच्या सगळ्या नोट्स आहेत, बरं पंचपक्षी आहे, तर त्याच्या नोट्स बरं आम्ही देणार. बरं बाकी इत्यादी आमच्या एक जनरल नोट्स आहेत, त्या अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीच्या नोट्स आहेत, त्या प्रिंटेड आहेत, आणि ते PDF तुम्ही घ्यायची आणि प्रिंट काढून घ्यायचं, त्याला काही पैसे बरं वगैरे. ओके 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 सर, थँक्यू. थँक्यू. तर मग या नोट्स कुठे पाठवाल सर तुम्ही आम्हाला? तुमच्या अकाउंटला. व्हॉट्सअपला का? येस. बर सर, चालेल, थँक्यू सर. पुढे आता हळदणकर आहेत. हो सर. हो सर. हा, बोला. मला आधी कळलंच नाही तुम्ही माझं नाव घेतलं ते, म्हणून उशीर केला मी दाबायला. ठीक आहे सर, प्रथम तुम्हाला नमस्कार करते. आज बरेच विद्यार्थ्यांनी, नवीन नवीन विद्यार्थी आले, पद्मा म्हणून, बेंद्रे सर, अशी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी खूपशा शंका विचारल्या आणि एक वेगळी दिशा त्या प्रश्नांना दिली. आणि त्या निमित्ताने म्हणजे तुम्ही कोणताही प्रश्न असला तर तो लगेच त्याच्यावर सिक्सरच असते तुमची, पण खूप चांगल्या पद्धतीने माहिती आम्हाला मिळाली. आता आजचं हे तिथी आणि मुहूर्तचं कुंडली बघणं 6 माई हे 4थं लेक्चर होतं. या 4थ्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्ही पहिल्यापासूनचं रिव्हिजन घेऊन, म्हणजे लग्न बदलायचं नाही, तिथी तीच ठेवायची, आणि त्याच्यानंतर नक्षत्र, योग, वार हे बदलले तरी चालतात, पण लग्न बदलायचं नाही, हा महत्वाचा नियम घेऊन लेक्चरला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा आपल्या डोक्यात जर काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन व्यवस्थित झालं. इथे लग्नेश सूर्य केतुयुक्त ह्या पत्रिकेत झालेला आहे, त्यामुळे लग्नेश केतुयुक्त झाल्यामुळे कोणते बदल होतील किंवा त्या जातकाला कोणत्या प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल याच्याविषयी खूप चांगली माहिती पुन्हा आज नव्याने आम्हा विद्यार्थ्यांना दिली. म्हणजे एक तर त्याचं आर्थिक धोरण विस्कटून जाईल, त्याला आजार येऊ शकतो, किंवा कौटुंबिक समस्या येऊ शकतील, अशा बऱ्याच पद्धतीच्या शंका विद्यार्थ्यांच्या क्लिअर केल्यात आणि विशेष अशी माहिती दिली. तेव्हा या लेक्चरमध्ये पुष्कळ असं चांगल्या गोष्टी समजल्या. सर, गव्हर्नमेंट जॉब कधी मिळतो याची रिव्हिजन पुन्हा एकदा झाली, नवीन आलेल्या लोकांना कळलं, त्यामुळे प्रत्येकाने आपला अनुभव शेअर केला. म्हणजे आपण लिहिलेलं नॉलेज हे प्रत्येकाच्या मनामनात सर झिरपतंय, हा याच्यातला आनंदाचा भाग आहे. गुरु ज्या राशीतून बाहेर पडतो तिथे तेव्हा ती रास पूर्ण शुद्ध करूनच बाहेर पडतो, ही सुद्धा खूप चांगली, महत्वाची आणि प्रत्येकाने आपल्या मनात ठेवावी अशी माहिती तुम्ही दिली. तेव्हा एकूणच पूर्ण लेक्चर हे तिथीच्या दृष्टीने आणि 6 महिन्याचं भविष्य बघताना, आज सूर्य जर सेकंड धनात आहे तर आपण सप्तम स्थानापर्यंतच त्याचं भविष्य महिन्याचं वर्तवणार आहोत. हा मुद्दा पुन्हा पुन्हा सांगून आपण कुठपर्यंतचं भविष्य वर्तवतोय त्याच्यावर क्लिअर झालं. आणि सूर्य, चंद्र ह्या सगळ्यांचं समीकरण मांडून आपलं काम कधी होणार याविषयी पण खूप चांगला फोकस दिला. तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आजचं लेक्चर सर खूप खूप चांगलं झालं आणि अशीच आम्हाला नियमित चांगली माहिती मिळत असते. या सगळ्याचा विचार करून आणि या सगळ्याचा अभ्यास करून मी पुन्हा सगळ्यांच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद अदा करते. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. कुबल मॅडम, आता समारोप करा छानपैकी. छानपैकी काय, आता मॅडमने मला काही बोलायला ठेवलंच नाही दोघींनी मिळून. ठीक आहे, मला थोडस करते मी काय. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार, चव्हाण मॅडमला पण नमस्कार, आणि हळदणकर मॅडम तुम्ही पण छान अगदी केलाय.
समारोप तुम्हाला नमस्कार. आणि इथे उपस्थित आज अगदी पटकन क्लास आपला सुरू होण्याच्या अगोदरच सेंचुरी आपली पूर्ण झाली नेहमीप्रमाणे. आता काहींना काही म्हणजे हे असेल काम वगैरे म्हणून ते सांगूनच गेलेत तुम्हाला, त्यामुळे काही प्रश्न नाही. सगळ्यांचे स्वागत आणि सगळ्यांना परत परत विनंती की असे येत राहा, कारण सर इतके सुंदर सुंदर विषय शिकवतात आणि म्हणजे ते आपल्याला कळतं पण. आता जसं हे आजचीच पत्रिका म्हणजे आपण 6 महिन्याची जरी मांडली आणि लग्न ते चाललंय आणि तो लग्नेश पण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे जरी धनस्थानात गेला, तो एकटा सूर्य गेला असता, केतू त्याच्याबरोबर नसता, तर आपल्याला फलादेश नक्कीच चांगला मिळाला असता. पण त्या केतूमुळे बरेच म्हणजे आर्थिक त्याचे स्वतःचे पण म्हणजे आजाराचे असू देत, कुटुंबाचे असू देत, ते निर्माण झाले. पण मग तुम्ही ते निर्माण जरी झाले तरी तो सूर्य जेव्हा म्हणजे चतुर्थातून वृश्चिक राशीतून जाईल किंवा पंचमातून धनु राशीतनं जाईल, मग तो केव्हा जाईल तर 15 नोव्हेंबर, इकडे 15 डिसेंबर नंतर. तर म्हणजे त्या जातकाला म्हणजे चतुर्थ स्थानातून जाता जाताच त्याला म्हणजे रिलीफ मिळायला सुरुवात होईल. आणि मग मी ती भावमध्याची पण पत्रिका काढली, तर तिथे म्हणजे आपल्याला बरोबर तिथे तो 27 अंश अशा डिग्री म्हणजे वर येतो. म्हणजे त्या असा पण आपण संदर्भ लावू शकतो ना सर, म्हणजे त्या भावमध्याचा उपयोग करून. आणि मग बऱ्याच जणांनी आता चतुर्थाचा पण म्हणजे प्रश्न विचारला घरासंबंधी. मग तो पण ज्यावेळेस तो सूर्य इथे वृश्चिकेत येईल तेव्हा मला त्या सरांचं नाव नाही आठवत, त्यांनी फ्लॅटचा ताबाच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. आणि मग इथे लग्नाचा समजा विचारला कोणी, तर ज्यावेळेस धनु म्हणजे सूर्य येईल म्हणजे 15 डिसेंबर नंतर, तर त्यावेळेस आता तसंही या जातिकेचं मला नाही वाटत अजून लग्न झालं असेल, कारण ही छोटी आहे, तर पण विवाहाचे योग पण येऊ शकतात. आणि पण ह्याला प्रॉब्लेम पण कुठे येईल तर सप्तमात शनी आहे. आणि पण ज्यावेळेस तो सूर्य तिथे येईल आणि समजा बाय चान्स या जातिकेचं लग्न झालेलं असतं, तर तिथं येऊ शकतो सप्तमाचा प्रॉब्लेम, कारण तिकडे शुक्र पण येईल आणि ऑलरेडी हा सूर्य पण आलाय, म्हणजे सूर्य शनी पण एकत्र. त्याच्यानंतर आपल्या सरोज मॅडमनी इम्पोर्ट एक्सपोर्टचं पण विचारलं, तर त्याचे पण तुम्ही म्हणजे आज सगळ्यांनीच प्रश्न खूप छान विचारले, तुम्ही पण त्यांचे उत्तर छान दिले, त्यामुळे आम्हाला पण छान कळालं. त्या PC म्हणून काय पद्मा का कोण आहेत त्या मॅडम कॅलिफोर्निया, म्हणजे त्या अगदी आज मला वाटतं अगदीच नवख्या आहेत आपल्या लेक्चरला, पण त्यांनी पण खूप असं छान आणि थोडं स्पिरिच्युअलिटी मधून पण, आणि त्या काय ग्राफॉलॉजिस्ट असल्यामुळं ते साधारण चंद्रावर म्हणजे सायकोलॉजीवर जास्त त्यांचं हे असतं ना, तर त्यांनी पण खूप छान म्हणजे तुमच्या शिकवण्याबरोबर हे जे असे लोक आपल्याकडे आता छान छान येत आहेत आणि ते प्रश्न विचारतात, म्हणजे आम्हाला त्याच्यातनं पण भरपूर काही घ्यायला मिळतं. तर बाकी तर तुम्ही आता नोकरी म्हणजे कोणीतरी विचारलं ना सरकारी नोकरी, ते पण छान सांगितले. 1, 4, 6, 10, 12 मध्ये शनी आणि 1 आणि 10 मध्ये आपला सूर्य. तर आणि गुरु ज्या राशीतनं जातो म्हणजे एक्झिट होतो त्या राशीला तो पूर्ण शुद्ध करतो. खूप छान. आणि आता दुसरं काही नाही, माझ्या स्वतःच्या सप्तमात गुरु आहे. फक्त मला काय म्हणायचं म्हणजे ठीक आहे, मे बी आपल्याला टोटल पत्रिका हे करावी लागेल, पण म्हणजे आफ्टर मॅरेज म्हणजे मी अगदी असं बॉन्ड पेपरवर लिहून देते, आय एम द बेस्ट बेस्ट बेस्ट. म्हणजे मला जे काही म्हणजे आधी तर होतच बेस्ट नो डाऊट, पण आपण काय म्हणतो सोने पे सुहागा ज्याला म्हणतात. पण फक्त मी आता आपण नंतर बोलूया. तर ह्या सप्तमातल्या गुरुची दृष्टी लग्नावर इन द सेन्स माझ्या स्वतःवर पडते, त्याचा पण कारण आपण काय म्हणतो ह्या गुरुची दृष्टी अमृत दृष्टी आहे. इथपर्यंत तर बरोबर आहे ना, जरी पुस्तकात वाचलेलं असलं तर. ठीक आहे, आपण नंतर बोलूया सर कधीतरी त्याच्यावर. तर पण अतिशय अतिशय इतका सुंदर क्लास, म्हणजे आज सगळ्यांचे प्रश्न पण म्हणजे सगळ्या तुम्ही तर सांगताच, पण तुम्हाला बोलतं करायला हवं, तर ते सगळ्यांनी केलं आणि तुम्ही सगळ्यांच्या प्रश्नांची खूप सुंदर उत्तरं दिले. त्याच्यातनं म्हणजे ही 6 पत्रिका खूप छान. म्हणजे आता मूळच्या पत्रिकेत ते वृषभ होतं, इथे आपल्याला आता मेष रास आली, म्हणजे ते तुम्ही बदलतं सांगितलं. फक्त लग्न आपण तेच ठेवायचं, सूर्याची पण हे बदललं पोझिशन सगळं. तर सर म्हणजे सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला नेहमीप्रमाणे कोटी कोटी धन्यवाद देते, कोटी कोटी वंदन करते. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज थँक्यू. ग्रॅटिट्यूड. धन्यवाद. सर थँक्यू धन्यवाद. मॅडम.
आणि परत सांगते मॅडमचा 24 पासनं जो कुंडली कथा कथनचा क्लास आहे. पण मॅडम मी तुमची सॉरी पण म्हणते तुम्हाला, माझी शक्यता कमी आहे. पण जर सगळ्या मॅडम आहेत का तुम्ही, मी विचारते तुम्हाला, मी म्हणजे तुम्ही मला पैसे नका भरू असं नका, मी जर येण्याचा प्रयत्न करेल, पण नाही आले तर मी रेकॉर्डिंग ऐकेल. तसं चालत असेल तर नाही मला तुम्ही या ऐका तुम्ही ना. या पण मी हा म्हणजे क्लासला अटेंड राहू शकेल असं मी नाही सांगू शकत. मग चालेल का? मग मला वाईट वाटतं की म्हणजे मग मी येऊ नाही शकले तर. म्हणून मी म्हणते माझं नाही थोडस. तुम्हाला जमेल तसं या, हा तर काही चालेल. प्रॉब्लेम नाही, या पण ओके ओके, थँक्यू थँक्यू. तुम्ही मी या. पहिले ऐका ना, तुम्ही तर पहिले अगदी 15 मिनिट मी चिकटूनच बसणार, पण पुढचं मी नाही सांगू शकत. कारण काय होतं, मला पूर्ण मी आता सरांचा असू दे तुमचा, मी ह्या खुर्चीवरनं म्हणजे इकडची तिकडे मान सुद्धा नाही करत. पण जर कोणी आलं ना, मला अजिबातच म्हणजे मग हलताच नाहीत, कंटिन्युअस असं. म्हणून तेवढं सांगून मी म्हणजे तुमची सॉरी, म्हणजे तुम्हाला आधीच सॉरी म्हणते. पण मला यायचं नाही आहे. नाही काही पण नाही, मी हा या म्हणजे या तुम्ही. हे करू नाही शकत. चल ओके, थँक्यू थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल. थँक्यू थँक्यू, थँक्यू. धन्यवाद थँक्यू सर. सगळ्यांना. थँक्यू ऑल सो द मच बेस्ट. छान सर. झालं सर क्लास. थँक्यू. धन्यवाद सर, थँक्यू सर. शुभरात्री.